पुत्र तितेनांदतो नानराजा तया अट्टवित महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि राम सुंदरचे ध्यान उभे विटेव सुंदरचे ध्यान उभे विटेव करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान कर कुंडळे तळपती श्रवणे कर कुंडळे तळपती श्रवणे कर कुंडळे तळपती श्रवणे कर कुंडळे तळपती श्रवणे कस्तमणी विराजित कंठी कस्तमणी विराजित विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे सिधान आवडे निरंतर हे सिधान आवडे निरंतर हे सिधान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर पाहिला शिवमुख आवडीने पाहिला शिवमुख आवडीने तुळसीहार पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर कासे पितांबर
हॅलो 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 विको आहे ना विको सगळ्या माईकचे कमी करा. हॅलो सुंदर छान आवाज ठेवा. हा हॅलो माझा सुद्धा विको रिटर्नला आवाज नाहीये, विको जास्त आहे. हॅलो कमी करा इको कमी करा. काय होतंय ते हॅलो. आवाज हा हा रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी राम तो हा विठ्ठल भणवा
माझे आदर रखुमाची विजय तुहा विठ्ठल वरवा माधव वरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे पुढे आपोलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे पुढे आपोलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने मनाचे आवडे आवडीने मनाचे आवडे आवडीने लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला नकळे साधन या परते नकळे साधन या परते नकळे साधन या परते का म्हणे आता आपोल्या साया तुका म्हणे आता पुया साया का म्हणे आता आपोल्या साया तुका म्हणे आता पुया साया आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हाला जगदीशे सांभाळावे आम्हाला जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंदे आवडीने मनाच्या आनंदी आवडीने मनाच्या आनंदी आवडीने घोडोपार घोमाये ढोपार घोपार घोमाये घोपार घोमाये घोपार घोमाये घोपार घोमाये संगती सुख वाटे जीवा वैष्णवा 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 संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलियाच रे गायनाचे उडे आपुलियाच रे आणि कमी देव
Gamadhanisa, Sanida Pamagarasa, Gamadhanisa, Sanida Magarasa, Gamadhanisa, Gamadhanisa, Gamadhanisa. विठ्ठल विठ्ठल
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका इंद्रायणी तीर धन्य दे भूग्राम जिथे जन्म घे ती सवे तुकया राम अभंगाच्या चिंतने मिळे मोक्ष मुक्ती नमस्कार माझा श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती जेने पंढरी सारिखाच आपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला दयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी जगतोद्धारक जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अत्यंत महत्वाचा विटेवरच्या पांडुरंगासमोर उभं राहून पांडुरंगाकडे अतिशय विनयाने प्रार्थना करणारा पांडुरंगासमोर उभं राहून अतिशय विनयाने विनम्रतेने एक प्रकारची मागणी मागणारा असा अभंग आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असेल. पवित्र भूमी असणाऱ्या श्री क्षेत्र आनंदेश्वर मठ म्हणजे चांग्याचा पाडा आणि संपूर्ण परिसर पंचकृषी परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय परमश्रद्धेय शांती स्वरूप ब्रह्मलीन योगी गुरुवर्य भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर प्रातस्मरणीय परमश्रद्धेय योगी फुलनाथ महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे अव्याहतपणे सुरू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह याला ज्ञानोत्सव म्हणा याला भक्ती उत्सव म्हणा आणि या उत्सवामध्ये अखंड पद्धतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि तत्सम संपूर्ण कार्यक्रम हा संपन्न कार्यक्रम होत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील नामवंत गायनाचार्य महाराज मंडळी नामवंत मृदंगाचार्य महाराज मंडळी उपस्थित श्रोत्यांमध्ये अनेक महाराज मंडळी आहेत त्याचबरोबर अनेक मुनिजन आहेत साधुसंत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर विनम्र भाव अतिशय नम्रतेने ठेवतो. चरणाशी विनम्र होत असताना आपण सर्वजण माझ्या समोर बसलेल्या संपूर्ण माता भगिनी डाव्या बाजूला बसलेले सगळे पुरुष बांधव आपल्यालाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विणेकरी असतील चोपदार आहेत
साऊंड सिस्टीमवाले सर्वांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज आपला सांगतेचा दिवस आहे, उपांत्य दिवस आहे. संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. पहिल्या दिवशी सांगतेच्या दिवशी आणि काल्याच्या दिवशी संप्रदायामध्ये लिखित नाही पण अलिखित स्वरूपाचे नियम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने देवाचं नामच सांगावं, शेवटच्या दिवशी कीर्तनकाराने मागणी मागावी आणि सांगतेच्या म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेलं चरित्रच व्यक्त करावं, बाकी काही सांगू नाही. आता कीर्तनकार काहीही सांगायला लागले हा भाग वेगळा आहे. कळालं का तुम्हाला? कीर्तनकार कीर्तन सोडून काहीही सांगायला लागले म्हणजे संतांनी आम्हाला जी मर्यादा सांगितली, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती, म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य हे सगळं बाजूला राहिलं. आता ते कुणी सांगत नाही. किंवा पाहून या ग्रंथ करावे, आता ग्रंथ पाहत नाही, चिंतन करत नाही, सेवा करत नाही, अभ्यास करत नाही, एखाद्या गुरुच्या ठिकाणी असणारा विनम्र भाव ठेवून त्यांची सेवा करत नाही, हे सगळं बाजूला राहिलं. असो, मला तिकडे जायचं नाही आणि ते बोलायचं नाही, अवांतर बोलणार नाही. पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अभंग घेण्याच्या पाठीमागची माझी भूमिका तशा 2-3 आहे. याचं कारण असं आहे, आज शुद्ध एकादशीचा पर्व काळ आहे. बरोबर आहे? शुद्ध एकादशीचा पर्व काळ. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचेच. चंद्रभागेचं स्नान, नगराची प्रदक्षिणा, पांडुरंगाचं दर्शन हा त्यांच्या जीवनामध्ये अखंडपणे नियम होताच. आणि मग वारीला जात असताना, शुद्ध एकादशीला जात असताना, हा संपूर्ण नियम सांभाळत असताना तो नियम मात्र त्यांनी जरी मनाने केला, पण त्यांचेच असणारे अवतार ते मात्र फार गोड बोलतात. देह जावो अथवा राहू पांडुरंगी, नामा म्हणे केशव राजा केला नेम. खरं म्हणजे उपस्थित सर्वच वारकरी संप्रदायावरती अनन्य उपासनेने प्रेम करणारे आपण सर्वजण आहोत. मी योगेश महाराजांच्या प्रेमामुळे आज इथे फसलो. म्हणजे फसलो का, त्याचं कारण आहे, मी सुद्धा स्वतःला दर महिन्याच्या शुद्ध एकादशीचा नियम लावून घेतलाय. म्हणजे आमच्या निफाडवरनं पंढरपूरला दर महिन्याच्या दशमीला जायचं, एकादशीला थांबायचं, एकादशीला संध्याकाळी आपलं फराळ केलं की बरोबर रात्रभर प्रवास करून पुन्हा द्वादशीला घरी यायचं. हा महिन्याचा नियम असताना योगेश महाराजांनी तारीख दिली, पण मी तिथी पाहिली नाही, त्यामुळे मी फसलो. आणि मला असू द्या, हरकत नाही, पण एवढ्या पवित्र भूमीमध्ये आनंदेश्वर मठ म्हणजे अत्यंत पवित्र पावनभूमी आहे. आद्य कवी वाल्मिकी ऋषींच्या चरण कमलाने जर पवित्र आणि पुनीत झालेली ही भूमी असेल, तर अशाही ठिकाणी सेवा केल्याने मला असं वाटतं पंढरपूरच्या पांडुरंगाचं वेगळं दर्शन घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पंढरपूर काय आणि प्रति पंढरपूर काय आज या ठिकाणी संपूर्ण साकारलेलं आहे. आपण अतिशय आनंदाने, अतिशय श्रद्धायुक्त भाव ठेवून गेल्या मला असं वाटतं 4 दिवस झाले ना, 30 वर्ष सांगितले. 4 दिवसापासून अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण केलं का पारायण 4 दिवसात? बापरे बापरे, वा. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर धन्यवाद. म्हणजे नतमस्तकच झालं पाहिजे. कारण आम्हाला जण्याबाईने तेव्हाच सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, पण कधी? मरायच्या आधी. डोळा पहावी पंढरी, पण माझा नेहमी प्रश्न असतो, जाण्याच्या आधी. काही जण जातात पण कुठेच जात नाही, घरच सुटत नाही, प्रपंच सुटत नाही. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय. ज्ञानेश्वरीचं पारायणाचं फल सांगत असताना आपल्याला वेगळं सांगायला नको. नाथ महाराज वर्णन करतात, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बरोबर आहे का नाही? किंवा ज्ञानोबराय पसायदानामध्ये बोलतात, तो काय म्हणतात, जो जे वांछिल तो ते प्राणी, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे, फक्त ग्रंथाची सेवा अंतःकरणापासून करा. ग्रंथ अतिशय मनापासून तुम्ही जोपासा. ज्ञानोबराय कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावर कृपा केली, आपल्यावर करणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीवर कृपा केली, आपल्यावर करणार नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी गेलेल्या प्रेतावर कृपा केली, आपण तर माणूस आहोत. विठ्ठल पारायण केल्याने काय मिळतं, काय फल प्राप्त होतं, एकाच वाक्यात उत्तर देतो. आमच्या गुरुजींना कोणीतरी विचारलं, आमच्या गुरुजींच्या मुखातलं ऐकलं तेच सांगतो. प्रातस्मरणीय परमश्रद्धेय श्री गुरु जयवंत बाप्पा बोधले त्यांनी फार गोड सांगितलं. कुणीतरी त्यांना विचारलं, का हो
तुमचे वारकरी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, गाथ्याचं पारायण करतात, भागवताचं पारायण करतात, सतत पारायण करतात. पारायणाने काय होतं त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. तुम्हाला कळालं तर बघा, सतत पारायण केल्याने माणूस नारायण होतो. एवढं पारायणाचं फळ आहे. पारायण आणि नारायण हे वेगळं काहीच नाही. मी त्याला पुरावा आणि प्रमाण सांगेल आपल्या समोर. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे, या नर शरीराने नारायण होता येतं. एवढा अधिकार आम्हाला नाथ महाराजांनी सांगितलं ना भागवतामध्ये. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. देवाने आम्हाला अधिकार दिलाय आणि अधिकाराचा योग्य उपयोग आणि अधिकाराचं योग्य असं जर नियोजन झालं, ज्ञानाचा उपयोग झाला, तर मला असं वाटतं मानवी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या कल्याणप्रद स्थानापर्यंत आपण जवळजवळ आता पोहोचलेलो आहोत. आपल्या अंतकणातला भाव, आपल्या अंतकणातली श्रद्धा, आपण काय कशा पद्धतीने परमार्थाची सेवा करता, आपलं चेहराच सांगतो. त्याला फेस रिडिंग म्हणतात, बरोबर ना. आणि शुद्ध इंग्रजीमध्ये काय म्हणतात, चेहरा वाचणं म्हणतात. नाही बरोबर नाही, चेहऱ्याची प्रसन्नता सांगते. असंच काही नाही, जास्त वेळ नाही, पण फक्त 1 तास बसा. अभंगाला सोडूनच अजिबात बोलणार नाही. अभंग जो घेतलाय, ज्या प्रसंग अवधानाने अभंग घेतलाय, त्या संबंधाने आपल्या समोर अभंगाची सेवा आणि चिंतन मांडतो. विठ्ठल तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. अभंग वारकरी म्हणून घेण्याच्या सगळ्यांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. नाही पाठातला तर कमीत कमी आपल्या कानावरती अभंगातले शब्द तरी आहे. तुकाराम महाराज असंच एकदा शुद्ध एकादशीला, जसा आजचा शुद्ध एकादशीचा दिवस आहे, शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात, चंद्रभागेचं स्नान करतात, नगराची प्रदक्षिणा करतात, पांडुरंगाच्या रावळामध्ये जातात आणि पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांशी जे बोलतात त्याला उत्तर तुकाराम महाराजांचा हा प्रस्तुत अभंग आहे. परमात्मा काय बोलतोय त्याचं उत्तर जर शोधायचं म्हटलं तरी चालेल. हा अभंग त्या भूमिकेतला आहे. तुकाराम महाराज देवाकडे बघून विनयाने प्रार्थना करतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा देवा. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटायला लागलं, समाधान वाटायला लागला, आनंद वाटायला लागला. वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे त्या सुखाचा अनुभवयुक्त अनुवाद तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. असं म्हटलं तरी काही वावगं नाही. आणि मग मात्र तुकाराम महाराज म्हणाले, वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये जे मिळालेलं सुख आहे ना देवा, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये आता इच्छा, अपेक्षा, वासना, तृष्णा काहीही राहिलं आणि कमी देवा. आता मात्र आम्हाला कशाची आवश्यकता नाही. आता मात्र आम्हाला कुठली अंतकरणामध्ये अपेक्षा राहिली नाही. अपेक्षेच्या पलीकडे गेलो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे इच्छा, धावा म्हणजे पळापळ आणि खुंटणं म्हणजे थांबणं. हे सगळं आता पूर्ण झालं. देवाने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज, वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संगतीत मिळालेलं जे सुख आहे ते कसं उपभोगतात, त्याची माध्यमं कोणती? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही गाऊ लागलो, आम्ही नाचू लागलो आणि आनंदाने उड्या सुद्धा मारू लागलो. पण कशाने? अतिशय मनापासून. गायनाचे उढे आपोली या छंदे, मनाची या आनंदे, आवडीने आवडीने मनापासून गाऊ लागलो, नाचू लागलो, आनंदाने उड्या मारू लागलो. देवाने मध्येच तुकाराम महाराजांना थांबवलं. थांबा थांबा थांबा. गाण्यामध्ये, नाचण्यामध्ये, उड्या मारण्यामध्ये तुम्हाला असं लोक नावं ठेवतील असं वाटत नाही का? काय धोतर घातलं, काय टोपी घातली, काय उपरणं घातलंय, काय कीर्तन करतात, असं तुम्हाला कोणी नावं ठेवेल असं वाटत नाही का? मग तुकाराम महाराज म्हणाले, देवा आम्हाला अलीकडे ठेवू नको, आम्ही पलीकडे गेलो. माझी भाषा कळेल ना तुम्हाला? अगदी सोपं करून सांग. अलीकडे ठेवू नको, आम्ही पलीकडे गेलो. याचा अर्थ आम्ही विकारांमध्ये नाहीये, विकारांच्या पलीकडे गेलो. बरोबर का? विकारांच्या पलीकडे गेलो. आमचं जीवन जर विचार करशील तर कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची. आम्ही काम क्रोधाधिक विकारांच्या पलीकडे गेलो. सामान्य सुखही राहिलं नाही आणि सामान्य दुःखही राहिलं नाही, त्याच्या पलीकडे गेलो. प्रमाण जर द्यायचं झालं तर तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. आता मात्र सुखही कळत नाही आणि आता मात्र दुःखही कळत नाही. नाही कळलं तर आणखीन सोपं सांगतो, कुणी वेड्या तुक्या म्हटलं त्याचा सुद्धा राग नाही आणि कुणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून कौतुक केलं त्याचं सुद्धा सुख नाही.
या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचल्यामुळे लाज भय भीती शंका याची आता अंतकरणात भावनाच राहिली नाही. अंतकरण मोकळं झाल्यामुळे आता मात्र लाज भय शंका दुराविला नकळे साधन. आता मात्र दुसरं साधन आम्ही स्वीकारायला तयार नाही आणि दुसरं साधन सुद्धा आम्हाला आता चालणार नाही. एवढं सगळं झाल्यानंतर मग तुकाराम महाराजांकडे देवाने पाहिलं आणि देव नाराज झाले. बरोबर 8:20 नाराज झाले. मी तिथेच होतो. देव नाराज झाले आणि नाराज झालेले देव तुकाराम महाराजांना म्हणतात, आता ऐका तुकाराम महाराज, तुम्हाला वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संतांच्या महाराज मंडळींच्या संगतीमध्ये सुख मिळतंय, समाधान मिळतोय, आनंद मिळतोय आणि तुम्ही गातात नाचतात आनंदाने उड्या मारतात, विकारांच्या पलीकडे पोहोचले. मग मी विनाकारण उभा आहे का? कटेवर हात ठेवून विटेवर जो उभा आहे तो विनाकारण आहे का? माझा काही उपयोग आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणाले, अशी जबाबदारी झटकून चालणार नाही. बेजबाबदार सारखं बोलू नको. मिळालेलं सुख, मिळालेलं समाधान, मिळालेला जो आनंद आहे तो सांभाळण्याची जबाबदारी मात्र तुझी. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. हे सांभाळण्याची जबाबदारी तुझी बाबा. आम्ही फक्त नियम करतो, आम्ही फक्त व्यक्त होतो, आम्ही फक्त भक्ती करतो, पण हे सर्वस्वाने सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. म्हणून गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठाल 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 ऐकणारी मंडळी जरा व्यवस्थित आहे, चांगली, म्हणून जरा एक भूमिका आणखीन म्हणतो. तुकाराम महाराजांचं आणि देवाचं ह्या अभंगाच्या माध्यमातून संवाद चाललाय. दोघ जण बोलतायत. आणखीन थोडंसं मागे येऊन बोलायचं झालं तर बोलताचा विचार करताना, बोलतात हा विचार करताना फक्त तुकाराम महाराजच बोलतात. देव बोलताय हे लक्षात येत नाही. येते का तुमच्या लक्षात? देव कुठे बोललाय अभंगामध्ये लक्षात येत नाही. अभंग पुन्हा डोळ्यासमोर घ्या. तुकाराम महाराज एकटेच बोलतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. पूर्ण अभंग डोळ्यासमोर घेतला तर तुकाराम महाराज बोलतात, देव बोलत नाही. पण आपल्याला जर विचार करायचा झाला तर एवढंच शोधायचंय, देव काय बोलतो, देव तुकाराम महाराजांशी काय बोलला असेल एवढं जरी शोधलं आपण 9:30 वाजेपर्यंत तरी पुष्कळ झालं. माझ्या अल्पमतीप्रमाणे देवाचं आणि तुकाराम महाराजांचं बोलणं चाललंय. एवढ्या एका वाक्याला धरून जर मी पुढे गेलो तर अलीकडच्या 2026 मध्ये आमच्या वयातल्या तरुण तरुणींना, मुला मुलींना, शिकलेले आम्ही स्वतःला म्हणून घेतो, प्रगल्भ स्वतःला म्हणून घेतो, वेल एज्युकेटेड स्वतःला म्हणून घेतो, अशा जो वर्ग आहे त्या वर्गाला देवाचं आणि संतांचं, देवाचं आणि भक्ताचं प्रत्यक्ष बोलणं होतं, संवाद होतो, याच्यावर त्यांचा विश्वास हे बघा कबूल करता येते. बरोबर आहे का नाही? देवाचं आणि संतांचं संवाद चाललंय, बोलणं चाललंय, याच्यावर विश्वास नाही म्हणण्यापेक्षा थोडी क्षमा मागून बोलतो. अलीकडच्या काळामध्ये लोकांना या जगामध्ये देवच नाही अशी म्हणणाऱ्यांची संख्या वाढली का कमी झाली? वा, अशी श्रोते रोज पाहिजे मला. संख्या देव नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली. बरोबर आहे का नाही? आणखीन थोडं पुढं बोलतो, कळेल का नाही बघा मला सांगा. देव नाही असा जो वर्ग सतत म्हणतो ना, देव नाही देव नाही देव नाही, देव नाही म्हणण्यामध्येच त्यांना देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. कळतंय का तुम्हाला? जे म्हणतात ना सतत देव नाही देव नाही, त्यांच्या तोंडात येतंय ना देव नाही म्हणण्यामध्येच त्यांना देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. देव आहेच, फक्त आपला तेवढा दृढ विश्वास नाही. नाही कळालं तर आणखीन सोपं पुढं होऊन बोलतो. मी 2005-06 साली आळंदीमध्ये फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो आणि फर्ग्युसनला शिकायला असताना मी दुसऱ्या वर्षाला असेल संस्कृतला होतो आणि शिकता शिकता मग मात्र आमच्याकडे एक सगळ्या शिक्षक लोकांनी, प्राध्यापक लोकांनी एक दिवस व्याख्यान ठेवलं आणि व्याख्यानाचा विषय ठेवला जगात देव, जगात देव नाही असा विषय ठेवला. बिचारे व्याख्याते आले, सुंदर पद्धतीने सगळ्या संयोजकांनी स्वागत केलं. व्याख्यान सुरू झालं. 1 तासभर अस्खलित शुद्ध मराठी भाषेमध्ये जगात याच्यामुळे देव नाही त्याच्यामुळे देव नाही प्रमाण सांगितलं, सगळे पुरावे दिले. मला सुद्धा क्षणभर असं वाटलं उगाचच आळंदीला आलो, कारण आळंदीला होतो ना 1999 ते 2009-10 पर्यंत. उगाचच आळंदीला आलो, उगाचच आईवडिलांना सोडलं, कशा करता आळंदीला आलो असेल? जगात जर देवच नाही यांनी सांगितलंय. व्याख्यान झालं. आमच्यापेक्षा काही सिनियर विद्यार्थी होते, ते निरोप देण्याकरता त्यांना गाडीपर्यंत सोडवायला गेले. सर, अतिशय सुंदर तुमचं व्याख्यान मला कळालं, आम्हाला आवडलं. जगामध्ये देव नाही याच्यावर आमचा विश्वास पूर्ण बसला. फक्त प्रश्न एवढाच आहे सर, तुम्ही एवढा अभ्यास कुठे केला? सरांनी एकाच वाक्यात सांगितलं, अभ्यास कुठेच केला नाही, जे बोललो ते सुद्धा देवाच्याच कृपेने बोललो. जे बोललो ते सुद्धा देवाच्या कृपेने बोललो. मला एवढंच सांगायचंय, देव नाही म्हणतात त्यांना सुद्धा देवाचं अस्तित्व मान्य करावं.
विठ्ठल विठ्ठल ठल 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 विठाल 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 आणि म्हणून तुकाराम महाराजांचा आणि देवाचा अत्यंत प्रेमाचा संवाद चाललेला आहे. प्रेमाचा संवाद व्यक्त होत असताना आणखीन 2-3 भूमिका आपल्यासमोर मांडतो. एक वाद नावाची भूमिका आहे, एक विवाद नावाची भूमिका आहे आणि एक संवाद नावाची भूमिका आहे. वाद, विवाद आणि संवाद. अगदी पटकन पटकन सांगतो, वेळ कमी. वाद कशाला म्हणायचं? आपल्या भाषेमध्ये भांडणं. चौकात उभं राहायचं आणि एकमेकावर बाह्यासार, तुला माहित नाही कोण आहे, याला काय म्हणा? वाद म्हणा, भांडणं म्हणा, कलह म्हणा, याला वाद. एवढ्या पुरता वाद शब्दाचा अर्थ नाही. तत्वज्ञानाने वाद शब्दाचा अर्थ असा केला, वादे वादे जायते तत्वबोधः. याचा अर्थ काय? जिथे ज्ञानाचं आदान प्रदान होतं, ज्ञानाची चर्चा होते, त्याला काय म्हणा? वाद. वाद कळाला? आता विवाद. 2 व्यक्ती एकाच ठिकाणी बसून एकाच विषयावर विरुद्ध चर्चा करतात, वेगळी चर्चा करतात, याला काय म्हणा? विवाद. नाही तुम्हाला व्यवहारातला कळा तर अगोदर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये विवाद झालाय. सगळ्यांच्या ऐकण्यातला अभंग आहे आणि प्रसंग सुद्धा सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. फक्त स्पर्श करतो आणि पुढे जातो, वेळ कमी आहे. विवाद मी सांगितलंय, एकाच विषयावर वेगळी चर्चा, याला काय म्हणा? विवाद. तुकाराम महाराजांचा गाथा उघडला तर तुकाराम महाराज देऊगावामध्ये प्रत्येकाच्या घरी जातात आणि घरी गेल्यानंतर काय म्हणतात? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, असं म्हणतं की नाही? पण देऊगावातली लोक तुकाराम महाराजांना काय म्हणतात? देव ना लगे, देव ना लगे, देव न लगे, देव न लगे. बरोबर आहे की नाही? देव न लगे, देव न लगे. आणि मग देहू गावातल्या लोकांनी म्हणावं, आम्हाला देव नकोय. तुकाराम महाराजांनी काय म्हणावं? देव घ्या कोणी. अरे ऐकता आलाय तुमच्याकडे, दारात आलाय, तुम्ही घ्या. पण तुकाराम महाराजांचं गावातल्या लोकांनी ऐकलं नाही. तुकाराम महाराजांनी म्हणावं देव घ्या, देहू गावातल्या लोकांनी म्हणावं देव नको. याला काय म्हणा? याला विवाद म्हणा. वाद कळाला, विवाद कळाला. आणखीन आता पुढे सांगतो, संवाद. आपल्याला जे ऐकायचंय ते इथे आहे. संवाद. संवाद कशाला म्हणायचं? 2 व्यक्ती एकाच ठिकाणी बसून एकाच विषयावर चांगली चर्चा करतात, चांगलं बोलतात, सुचर्चा करतात, त्याला काय म्हणा? संवाद. मी भक्त तू देव ऐसे कारी, मी भक्त तू देव ऐसे कारी, मी भक्त तू देव ऐसे कारी, मी भक्त तू देव. हो दावी रूप माझा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्तुती बाबा. ओ नको ब्रह्मज्ञान, आत्मस्तुती बाबा. ओ नको ब्रह्मज्ञान, आत्मस्तुती हो मी भक्त तू देव ऐसे करे, भक्त तू देव ऐसे करे, भक्त तू देव ऐसे करे, भक्त तू देव ऐसे करे. दावी रूप माझा गोपिकार, संवाद चाललाय आपला. संवाद. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करे. मला संवाद सांगायचा आहे. 2 व्यक्ती एकाच ठिकाणी बसून एकाच विषयावर जी चर्चा करतात त्याला काय म्हणा? संवाद म्हणा. मी याच्याकरता कबीरदासांचा पुरावा मला द्यायचा होता. सज्जन को सज्जन मिले करे दो दो. आता पुढचं नको ना सांगायला, नको सांगायला. आनंदेश्वर मठामध्ये नको सांगायला. का सांगू? तुमचं काय मत आहे? झोपू नका बरं. गधे को गदा मिले खा गई दो दो. 2 चांगल्या व्यक्ती एका ठिकाणी बसल्यानंतर एक चांगलंच बोलणार ना का वाईट बोलणार? जाऊ द्या, तुम्हाला चांगला संवाद सांगतो. मी रामायणातला चांगला संवाद सांगतो. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. संवाद ऐका. संवाद कशाला म्हणायचं याच्यावर पुरावा सांगतो. प्रत्येक प्रमाणाला मी पुरावा देतो. प्रमाण सोडून
आणि विषय सोडून बोलणार नाही. ऐका, संवाद कशाला म्हणायचं. रामायणामध्ये, महाभारत रामायणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज फार गोड वर्णन करतात. काय होतं, रावण सीतामाई वश व्हावी याच्याकरता सगळे प्रयत्न करतो, पण सीतामाई त्याची होत नाही. मंदोदरीकडे येतो, मी सगळे प्रयोग केले, आता मात्र तुला जायचं आहे, सीता माझी कशी होईल हे तुला बघायचं आहे. मंदोदरीने निरोप ऐकला आणि तिला दुःख सुद्धा झालं आणि आनंदही झाला. कुणी वर्णन केलं हे? नाथ महाराजांनी वर्णन केलं. आता दुःख कशाचं, आनंद कशाचा? नाथ महाराज वर्णन असं करतात, मंदोदरीला दुःख ह्या गोष्टीचं झालं, माझ्या नवऱ्याला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 नाही, 15 नाही, 100 नाही, 1000 नाही, 80,000 बायका आहे. किती आहे? कुणाला? रावणाला. माझ्या नवऱ्याला एवढ्या बायका असताना सुद्धा माझा नवरा म्हणजे रावण सीतेची अपेक्षा करतो, याचा अर्थ कामातुरानाम भयनालज्ज. इतका जो अधीर सीतेकरता झालेला आहे, या गोष्टीचं नाथ महाराज म्हणतात मंदोदरीला दुःख होतं. आता पुढे ऐका, आनंद कशाचा होतो. चला त्या निमित्ताने अशोक वाटिकेमध्ये जाता येईल, सीतेसोबत बोलता येईल. कारण सीता कोण होती? महासती होती, पतिव्रता होती, रामभक्त आणि रामाचं भजन करणारी सीता होती. सीतेसोबत संवाद होईल, सीतेसोबत बोलणं होईल. वेळेच्या अभावाने पटकन अशोक वाटिकेमध्ये आली, सीतेला क्षमकुशल विचारलं आणि सीतेशी बोलताना सुरुवात करते, सीते मला तुझ्याशी बोलायचं आहे. सीता म्हणाली, बोला. काय बोलणार? काही नाही, तुझ्या रामाचं अहोरात्र भजन करते, नामस्मरण करते, चिंतन करते, त्या रामाबद्दल तुला विचारायचं आहे. सीता म्हणाली, जर रामाबद्दल बोलणार असाल तर माझ्या जीवनाचे राम प्राण आहे. काय? प्राण आहे. मला राम सोडून कोणी दुसरं बोललेलं किंवा विचारलेलं आवडणार? कारण का, जीवनाचा विषय तो झाला होता ना, विषय तो त्यांचा झाला नारायण. माझ्या जीवनाचा राम हा विषय झालेला आहे. बोला. मी याच्यातून एक छोटासा व्यवहार सांगू का? छोटा व्यवहार सांगतो. माणसाला छोटा छोटा व्यवहार कळायला पाहिजे. कोणीतरी भेटल्यानंतर काय विचारावं, कुठे विचारावं, किती विचारावं, केव्हा विचारावं, याला काय आहे? व्यवहार आहे. महाराज जर कीर्तनाच्या अगोदर 1 तास आले आणि महाराजांना विचारलं, तुमच्याकडे घरी कसं काय, पाऊस पाणी बरा आहे का, बायका आहेत का, बायको आहे का, मुलं आहेत का, हे विचारण्यापेक्षा महाराजाला हे विचारा ना, ज्ञानेश्वरीची ओवी विचारा, महाराजाला एखादा अभंग विचारा, महाराजाशी जरा सांप्रदायिक तात्विक चर्चा करा. म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय वाटेल, काहीतरी आपल्या मनातल्या शंका कुशंका अडचणी बाजूला जातील. पण आपणच एवढे प्रपंचात मग्न झालेलो असतो की आपण काहीच विचारत नाही, प्रपंचातलंच विचारतो. मला सांगा, आलेला महाराज प्रपंच सांगायला आलेला असतो का? तुमच्याकडे काही प्रपंच कमी आहे का? अरे आमच्याकडे काय कमी, सगळीकडे आहे. आणि म्हणून रामाबद्दल मला विचारायचंय. सीता म्हणाली, विचारा. आता ऐका, पहिला प्रश्न जो विचारला तो फार गोड आहे. सीते ज्या रामाचं भजन करते तो राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक आणि परिच्छिन्न कळालं का? सीते ज्या रामाचं भजन करते तो तुझा राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक याचा अर्थ काय? संपूर्ण चराचरामध्ये व्यापून. याच्याकरता ज्ञानोबा हरिपाठामध्ये बोलतात, सर्वागटी राम देहादेही एक. संपूर्ण चराचरामध्ये जो व्यापून आहे त्याला व्यापक म्हणा. आणि एका विशिष्ट ठिकाणी आहे. समजा उदाहरणार्थ चांग्याचा पाडा, या ठिकाणी आपण सर्वजण आहोत. आता आपण शहापूरमध्ये आहे का? कल्याणमध्ये आहे का? आपण विशिष्ट ठिकाणीच आहोत, म्हणून आपण परिचिन्न आहोत. परमात्मा मात्र काय आहे? व्यापक आहे ना. आणि म्हणून जनीवनी अवदा, परमात्मा चराचरामध्ये आहे. सीतेने पटकन सांगितलं, माझा राम व्यापक आहे. कसा आहे? व्यापक आहे. आता पुढे आहे का, मंदोदरीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. मंदोदरी म्हणाली, ज्या अशोक वाटिकेमध्ये राहते तिथले जे राक्षस आहेत, राक्षसनी आहेत, त्यांच्यात राम आहे का? तिने सांगितलं, सगळ्यांमध्ये राम आहे. लंकेमध्ये जे राक्षस राहतात त्यांच्यामध्ये राम आहे का? त्यांच्यातही राम आहे. पलीकडे समुद्रावर सेतू बांधून तुला नेण्याकरता वानरांसह जो येतोय त्यांच्यात राम आहे का? त्यांच्यात सुद्धा राम आहे. सीतेला मंदोदरीने शेवट विचारलं, सीते तुझ्यात राम आहे का ग? सीता म्हणाली, माझ्यात सुद्धा राम आहे. आणि मग मंदोदरीने शेवटचा जो प्रश्न विचारला तो फार गोड आहे. याला संवाद म्हणतात. चर्चा किती गोड चालली. मंदोदरी म्हणाली, सीते जर राम सगळीकडे आहे तर माझा शेवटचा प्रश्न आहे, रावणामध्ये राम आहे का? काय म्हणाल्या? रावणामध्ये राम आहे का? सीतेने पटकन सांगितलं, रावणामध्ये सुद्धा राम आहे. मंदोदरीला हेच पाहिजे होतं. पुढे ऐका, पुढे ऐका, माझा प्रसंग पूर्ण नाही झाला, नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. रावणामध्ये सुद्धा राम आहे. मंदोदरीला हेच उत्तर अपेक्षित होतं. मंदोदरी पटकन म्हणाली, राम सगळीकडे आहे, राम रावणामध्ये सुद्धा आहे. तर माझा शेवटचा प्रश्न असा असेल, तू रावणातल्या रामाला का वश होत नाही? कळालं का तुम्हाला? रावणातल्या रामाला का वश होत नाही? तू रावणाची का होत नाही? सीतामाईने दिलेलं शेवटचं उत्तर फार गोड आहे. माझा संवाद इथे संपेल. सीतामाई म्हणाले, राम सगळीकडे आहे, राम सगळीकडे आहे. चराचरात राम व्यापून आहे. राक्षसांमध्ये, वानरांमध्ये, माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये राम सगळीकडे आहे. आणि राम रावणामध्ये सुद्धा आहे. पण तुझा प्रश्न आहे ना,
तू रावणाला का वश होत नाही? त्याचं एकच कारण आहे, रावणाच्या अंतःकरणामध्ये जरी राम असला पण रावणाच्या आतमध्ये काम आहे, म्हणून त्या रावणातल्या रामाला वश होत नाही. विठ्ठल खरं 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 विठ्ठल विठ्ठल याला काय म्हणा? संवाद. याला काय म्हणायचं? संवाद. आणि संवाद साधताना सुद्धा सभ्यता असायला हवी बरं. आता संवादावर बोलायचं झालं तर 11 वाजून जातील, 12 वाजून जातील, ते बोलायचं नाही. संवादात सुद्धा सभ्यता असावी लागते. संवाद साधताना सुद्धा आपल्या समोर माणूस कनिष्ठ आहे का, श्रेष्ठ आहे का, ज्येष्ठ आहे याचा विचार करायचा नाही. सभ्यता आहे, विनयता करायची, नम्रता धारण करायची, नमस्कार करायचा, हे सभ्यतेचं लक्षण सांगितलेलं आहे. संवादाची लक्षणं सांगितली. नाहीतर उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी उगाच आपला विषय अजिबात नाही. विनयता प्रगट होत असते. संवाद करत असताना महाभारतामध्ये नुसता संवाद चुकला तर दुर्योधनाधिक सगळ्यांचा नाश झाला. कारण का? दुर्योधनाने ज्यावेळेस महाभारतीय युद्ध चालू, त्या युद्धामध्ये भीष्माचार्यांना डायरेक्ट गेला. सेनापती भीष्माचार्य होते आणि डायरेक्ट म्हणाला, अन्न आमचं खाता आणि युद्ध पांडवांच्या बाजूने करता, एवढे शब्द ऐकले आणि भीष्माचार्य पटकन म्हणाले, लगता है आज संवाद का सभ्यता का पहिला अध्याय तुम भूल गए हो. याचा अर्थ काय? आज बोलण्याची पद्धत तुझी बदलली आणि साधूला जास्त बोललेलं चालत नाही. महात्मा असतो, शब्द जिवारी लागले आणि भीष्माचार्यांनी पण केला, उद्या सूर्यास्तापर्यंत एकतर पांडवांना निष्पांडवी पृथ्वी करेल, नाही तर देवाला शस्त्र हातात. मग भीष्म पण केला खरा दुर्योधना. माझा विषय तो नाही. संवाद हा फार महत्वाचा आहे. गोड संवाद असावा. तुकाराम महाराज अत्यंत विनयतेने संवाद करत असताना काही नाही, प्रसंग असा सांगितला जातो. तुकाराम महाराज शुद्ध एकादशीला गेले, चंद्रभागेचं स्नान झालंय. संवादाची भूमिका बघा. पार्श्वभूमी मांडत असताना पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले, दर्शन झालं. पांडुरंगाने हळूच तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकाराम महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला काम आहे. मग तुकाराम महाराज रावळामध्ये एका कोपऱ्यात उभे राहिले. आपण पांडुरंगाकडे गेल्यावर पांडुरंग आपल्याशी बोलतो का? मी तुम्हाला विचारतोय, पांडुरंग आपल्याशी बोलतो का? नाही. का बोलत नाही? तुकाराम महाराजांशी बोलला, गोरोबा काकांशी बोलला, कबीरदासांशी बोलला, नामदेव महाराजांशी बोलला, जण्याबाईशी बोलला, सगळ्यांशी बोलला. आपल्याशी का बोलत नाही? हा इकडे उत्तर आलंय. उत्तर योग्य दिलं की तुम्हाला पैठणी मिळेल. आपला विश्वास नाही म्हणण्यापेक्षा आपली तेवढी दृढ भक्ती नाही, आपली तेवढी अनन्यता नाहीये, आपण तेवढे अनन्यतेने देवाला समर्पित नाहीये ना. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. संपूर्ण माया ज्यावेळेस तुम्ही देवावर भार टाकाल, माया निर्माण कराल, त्यावेळेस त्याला बोलावं लागेल. देवाशी बोलायचं, देवाशी कृती करायची, देवाशी संवाद करायचा म्हणजे त्याला विदुर काका व्हावं लागेल, त्याला सुलभा काकी व्हावं लागेल, त्याला ध्रुवबाळ व्हावं लागेल, त्याला प्रल्हादजी व्हावं लागेल, त्याला नारदजी व्हावं लागेल, त्याला शुकाचार्य व्हावं लागेल, त्याला व्यास महर्षी व्हावं लागेल. आता किती भक्तांची नावं सांगू? जाऊ दे, आपण रोज काकडा भजन म्हणतो. काकड्यामध्ये आहेच की उचनीचे काही नेने भगवंता तिष्ठे भाव मीराबाई साठी घे तो वेश प्याला दामाजीचा झाला. मीराबाई साठी विषाचा प्याला घेतो, आपल्यासाठी कमीत कमी चहाचा कप घेतो का? एवढं सुद्धा परमात्मा करत नाही. जाऊ द्या, विषयांतर करणार नाही. मला विषय मुद्दा सोडायचा नाही. तुकाराम महाराजांना एका कोपऱ्यामध्ये थांबवलं. बराच वेळ झाला तुकाराम महाराज थांबलेले आहे. देव बोलत नाही, पण तुकाराम महाराजांना नुसतं थांबून ठेवलं. तुकाराम महाराज कंटाळले, देवा काय काम आहे पटकन सांग. देव म्हणाले, थांबा थांबा, गर्दी कमी होऊ द्या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. गर्दी कमी झाली की तुमच्याशी बोलतो. वारकरी मागून येत आहेत, दर्शन घेत आहेत, निघून जात आहेत. तुकाराम महाराज पुन्हा कंटाळले. तास 2 तास झाला. मग मात्र देवाला तुकाराम महाराज बोलतात, देवा काय काम आहे पटकन बोल. मला सुद्धा देहू गावाला पटकन जायचं आहे. वारकरी आले, दर्शन घेतलं. पंढरपुरामध्ये सगळी भरपूर खरेदी केली. अरे वा, याचा अर्थ तुम्ही सुद्धा खरेदी करतात. कपडे आणतात, घोंगड्या आणतात, चादरी आणतात, खुळकुळे आणतात. आजीला गोड हसला, याचा अर्थ खरं आहे. आणता ना आजी? आणतो, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा आजी, सोपं जाऊ दे. आता तुम्ही हा म्हटल्या, खरंच सांगा, अगदी प्रामाणिक सांगा. देवाच्या दरबारात ते खोटं बोलायचं नाही. खरंच देवा करता जातो का वस्तू आणण्या करता जातो? पकडल्या ना आजी? याचा अर्थ आपण प्रत्येकाने विचार करा. आळंदी, पंढरपूर, देहू, त्र्यंबकेश्वरला जातो, संतान करता, देवा करता जातो का घरातल्यांना वस्तू आणण्या करता जातो? बसल्या बसल्या विचार करा. खरंच वारी घडते का? खरंच तीर्थयात्रा घडते का? अहो काही काही लोक अक्षरशः क्षमा मागून बोलतो, आज एकादशीला भजन कीर्तन प्रवचन
फडावर चाललेला कार्यक्रम सोडतात आणि खुशाल खरेदी करायला जातात तुकाराम महाराज मला देवा जायचं आहे. आणि मग देवाच्या लक्षात आलं, जवळजवळ 8:45 वाजायला आले. मग मात्र देव म्हणाले, तुकाराम महाराज काही नाही, जरा गर्दी कमी झाली. एवढ्या करता थांबवलं. देवाने बोलायला सुरुवात केली. ऐका, देव तुकाराम महाराजांना म्हणतोय, तुकाराम महाराज काही नाही, एवढंच काम होतं, तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतं. काय म्हणाले? तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतं. मला तुम्हाला विचारायचंय, प्रत्यक्षात जगनियंता परमात्म्याला तुकाराम महाराजांकडे पाहिल्यानंतर जर समाधान वाटत असेल तर प्रत्यक्ष तुकाराम महाराज किती समाधान स्थितीमध्ये असतील याचा विचार करा. किती प्रसन्न चेहरा असेल, किती आनंदामध्ये तुकाराम महाराज असतील. बरं, देव तो चतुरातो तुकाराम महाराज तुमच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं, इथपर्यंत ठीक आहे. बरं, तुम्हाला प्रपंचातलं काही मिळालं असं म्हणावं तर काही दिसत नाही. काही मिळालंय असं म्हणावं तर तुमच्या प्रपंचाचं वर्णन दुसरं नाही करत, तुम्ही स्वतः करतात. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, येता चोरताके, येता चोरताके, जाऊ राती बिके, जाऊ राती बिके, कुठे घावे लागते, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. हे स्वतःच्या प्रपंचाचं वर्णन आहे. आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखती, नांदणूक ऐसी सांगा. आम्ही गेल्यानंतर चोरांना भीती वाटावी, कुत्रे घाबरावी, ही आमच्या प्रपंचाची स्थिती आहे. आणखीन शेवट सांगू, दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. हे तुकोबरायांच्या प्रपंचाचं वर्णन आहे. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, मान गेला, बायको गेली, आई वडील गेले, थोरला भाऊ त्याचं नाव सावजी तोही सोडून गेला. ही सगळी प्रपंचाची सगळी जबाबदारी पडली आणि एवढी संकट आले तरी तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरचं समाधान कमी नाही. उलट तुकाराम महाराज काय म्हणतात ऐकायचं, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे. ही आनंदाची भाषा, सुखाची भाषा, समाधानाची भाषा संतांच्याच मुखात शोभते. बरं, प्रापंचिक माणसाच्या मुखात ही भाषा शोभत नाही. मला सुख समाधान याच्यावर बोलायचं नाही आणि मला पुढे अभंगाच्या संबंधाने प्रवास करायचा आहे. तुकाराम महाराज अत्यंत प्रसन्नतेमध्ये दिसतात, आनंदामध्ये दिसतात, त्याचं कारण सांगा ना. तुकाराम महाराज म्हणाले, देवा खरं सांगू की खोटं सांगू? काय म्हणाले? खरं सांगू की खोटं सांगू? देव म्हणाले, तुकाराम महाराज माझ्याकडे आषाढी कार्तिकी महिन्याच्या वारीला येणारा प्रत्येकच जण माझ्या करता येतो असं अजिबात नाही. कमीत कमी तुम्ही तरी सांगा, खरं सांगा, नेमकं एवढे समाधानामध्ये आहेत, आनंदामध्ये दिसतात, त्याचं कारण काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा ऐक, आम्ही इतक्या सुखात आणि इतक्या आनंदात का आहोत? त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, अनेक
देवा काही ने आम्हाला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख मिळालं, त्यामुळे आम्हाला काय झालं, आता इच्छा अपेक्षा राहिली. आणि कमी देवा आता मात्र इच्छा अपेक्षा राहिली नाही. ज्या ज्या इच्छा अपेक्षा आम्ही केल्या त्या सगळ्या काय झाल्या, पूर्ण झाल्या. मी प्रमाण सांगतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आम्ही मात्र आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या इच्छा केल्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. आता मात्र काही मिळवायचं राहिलं नाही. मगाशीच मी प्रस्तावनेत प्रमाण ठेवलं होतं आपल्या समोर. आता निश्चिंतीने पावलो, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. आता काहीही मिळवायचं राहिलं नाही. मी सोपं बोलतो, परमात्मा प्राप्त झाल्यानंतर काही मिळवायचं राहील का? ज्या देवाचं अहोरात्र आपण भजन करतो, नामस्मरण करतो, त्याची शरणागती करतो, तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही नवीन मिळवायचं राहील? इच्छापेक्षा संपून जातील. आणि माणसाचं नेमकं उलट आहे. माणसाच्या प्रापंचिक जीवनाचा विचार करायचा झाला तर प्रपंच करता 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 आपण संपून जातो, पण इच्छा अपेक्षा आपल्या पूर्ण होतात? पूर्ण अजिबात नाही. अगदी छोट्यापासूनच्या कार्यकर्त्याला विचार करा. ग्रामपंचायतीच्या सदस्याला वाटतं सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती मिळावी, समितीला वाटतं झेडपी मिळावी, झेडपीला वाटतं आमदार व्हावं, आमदाराला खासदार, खासदाराला मंत्री, मंत्र्याला उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याला मुख्य. ही धावाधाव चालू आहे. माझ्याकडे याच्याकरता प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यत्न नाही केला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता बहुसीन पावला, हिंडता दिशाक्षीण पावला, काय व्यक्तीला जीव मला माझे साहित्याने नदी कोणी, माझे साहित्याने नदी सर्व सुखाची गेला. बरोबर आहे. सर्व सुखाच्या आशेत जन्म जातो, इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही. आयुष्यभर धावपळ करतो, आयुष्यभर खटाटोप करतो, पण माणसाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही. एक वाक्य बोलू, क्षमा मागून बोलतो, व्यासपीठावरून जबाबदारीने बोलतो, आपला विषय नाही येतो पण ओघाने आला म्हणून बोलतो. आणि आपण माणूस आहोत, माणूस म्हणून फक्त त्या व्यक्तीकडे बघा. एक वेगळ्या आयाम किंवा वेगळा नजर त्याला देऊ नका. काल झालेली घटना कशाचा परिणाम, काय वाटतं तुम्हाला? घटनेच्या केंद्रस्थानी जर आपण गेलो तर कशाचा परिणाम आहे? फक्त आशेचा परिणाम. अपरिमित धावपळ, श्वास सुद्धा घ्यायला जागा नाही, इतकी धावपळ, इतकी धावपळ कशा करता? आज स्वतःच्या जीवाला मुकावं थांबता नाही. मला सांगा, संतांची प्रमाण आणि जे सध्या परिस्थितीमध्ये घडतंय काय हो, मला सांगा ना. एखाद्या गरीबाच्या व्यक्तीचा विचार सोडून द्या, पण तुकाराम महाराजांनी प्रमाण सांगितलंय, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मी तुम्हाला मोकळं बोलतो, डायरेक्ट बोलतो. समजा यदा कदाचित एवढ्या मोठ्या अपघातातून जर दादा वाचले असते, मला एवढंच तुमच्या समोर मांडायचंय, वाचले असते तर सामान्य माणूस मोडतोड झाल्यानंतर स्टीलचे रॉड टाकतो. दादाला सोन्यापेक्षा सुद्धा आणखीन मौल्यवान असतं तरी टाकले असते. एवढं काय होता? आलं का हो काही करता? आणि याच गोष्टींचा बोध फक्त आपण या घटनांपासून घ्या. तेवढ्यापुरतं मोबाईलवर श्रद्धांजली देऊन सहमत नाही, तेवढ्यापुरतं माणूस क्षणभर स्थिर होऊन चालत नाही. बोध घ्या. सावध करतात संत, आला असे कोठोणी या, जासी कवण्या रे ठाया, घरदार तुझे नाही, सावध होई बापा, काल लागला से मापा. नाथांची भाषा आहे, नाही माणकोजी महाराजांची भाषा आहे. नाथांची भाषा हीच आहे. रात्रंदिवस घोकी तो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. नगरी म्हणजे कोणती नगरी हो? शहापूर नगरी? मग देहरूपी नगरीचा. पुढचे फार शब्द गोडे. उजेड पडताना गळा पडेल भासा, उठा की जे माय बाप कैसी लागली. अरे संत सावध करतात. नाशिवंत देह आयुष्य. आणि म्हणून मी इथं होतो, माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा एका आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावरती थांबल्या पाहिजे. हे कीर्तन आणि ही सेवा आज आपल्या घरातल्या ठिकाणी करतोय म्हणून थोडं मोकळं बोललो. बरं, योगेश महाराजांची सासूरवाडी आमची काही वेगळी नाही, फरक एकच.
म्हणून तर कीर्तन सेवेला आलो, नाहीतर एकादशी मोडलीच नसती. त्यांनी सांगितलं असं चालणार, जावंच लागेल जावंच लागेल. म्हटलं एवढा हट्ट का करता? मग सांगितलं सासूरवाडीचं दुखणं फार नाजूक आणि कोमल असतं, त्याला शुद्ध इंग्रजीमध्ये सेन्सिटिव्ह म्हणतात, त्यामुळे तिथली टाळता येणार नाही. म्हटलं काही हरकत नाही, जातो जातो आज आहे. आणि म्हणून मी एक वाक्य आपल्या समोर मांडतो, गुरुवर्यांच्या मुखातून आलेलं वाक्य. माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा वासना विशिष्ट टप्प्यावरती थांबाव्या. कोणत्या प्रमाणावर बोलतो आपण? आणि कमी देवा अरे पुढचं वाक्य सांगतो, माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यू येईपर्यंत आपल्याला काय काय करायचं होतं याची यादी पूर्ण झाली की समजायचं तुका म्हणे जन्मा आल्याची. पण मरणाच्या स्थितीला, शेवटच्या श्वासाला आपल्याला काय काय करायचं राहून गेलं याची यादी मोठी झाली की समजायचं किती वेळा जन्म या, पुन्हा जन्माला येणं निश्चित आहे. म्हणून आपली यादी संपावी, आपली कामं संपावी, आपली आशा अपेक्षा संपावी. या स्थितीला पोहोचायचं असेल तर त्याला परमात्मा प्राप्ती. आणि कमी देवा काही नाही, जाऊ द्या. परमात्मा प्राप्त झाल्यावर शेवटचा भाग सांगतो आणि लगेच पुढे जातो. मला सांगा, सूरदासांना डोळे नव्हती, माहिती आपल्याला, बरोबर आहे. देव प्रसन्न झाले आणि म्हणाले काहीतरी मागा. आजचा मागण्याचा दिवस आहे. देव प्रसन्न झाले, काहीतरी मागा. सूरदास म्हणाले भजन करतो, कीर्तन करतो, नामस्मरण करतो, तुझी आठवण करतो, तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, कशाला काही हवंय. तरी पण मात्र ऐकायला तयार नाही. काहीतरी मागा, काहीतरी मागा. देव म्हणाले तुम्ही मागत नाही, मी तुम्हाला देतो. देवाने स्वतः होऊन सूरदास महाराजांना डोळे दिले. दृष्टी दिल्याबरोबर सूरदास महाराजांना समोर कोण दिसलं? राजस सकुमार मदनाचा परमात्मा पाहिला. आनंद वाटला, प्रसन्नता वाटली, मन समाधान स्थितीला पोहोचलं. झाले दर्शन तुमचे देखिले किंवा झाले समाधान तुमचे देखिले चरण. अशा स्थितीमध्ये गेले. आणि सूरदास महाराज आता पुढे जे बोलताय ते फार महत्वाचं आहे. देवा तुझे डोळे दिलेस ना, तू डोळे, माझी एक विनंती आहे. म्हणजे काय? तुझ्याकडे एक मागायचं आहे. देव मनात विचार करतात, जेव्हा डोळे नव्हते तेव्हा मागत नव्हता, आता डोळे दिले, आता मात्र मागतो. सूरदास म्हणाले देवा एकच अपेक्षा पूर्ण कर, तुझे डोळे दिले, तुझे डोळे तुला परत घेऊन. देव म्हणाले सगळी सृष्टी मी निर्माण केली, पाप पुण्य सुख दुःख चांगलं वाईट श्रेयस प्रेयस कथा कीर्तन प्रवचन दाव श्राद्ध उत्तर कार्य हे सगळं बघ बाबा, हे सगळं मी निर्माण केलंय ना, जेणे हे विश्व निर्मिले, बघ ही सृष्टी कशी. सूरदासाने दिलेलं उत्तर गोडे, देवा तुझे डोळे तुला परत घेऊन टाक. मी तुला सांगतो का परत घेऊन टाक. सूरदासांनी दिलेलं उत्तर फार गोडे. सूरदास म्हणाले देवा एकदा तुला पाहिलं ना, परत या जगामध्ये दुसरं काही पाहण्यासारखं नाही, तुझे डोळे तुला परत. विठाला आणि कमी देवा काही नाही, आता मात्र काही अपेक्षा नाही. तुकाराम महाराज तुमच्या इच्छा अपेक्षा सगळ्या मावळल्या, सगळ्या पूर्ण झाल्या. तुम्हाला ज्या वैष्णवांची संगती मिळाली, नेमकं कोणत्या वैष्णवांची? अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द फार महत्वाचा आहे आणि तो आपल्यासारख्याच्या दृष्टीने फारच महत्वाचा. वैष्णव नेमकं दिसणं वेगळं आणि वैष्णव असणं वेगळं ना. समजा धोतर घातलंय, नेहरू शर्ट घातलाय, पेटा बांधलेलाय, कंबर बांधलेलाय, कीर्तन करतो, पोपटासारखं बोलतो, स्वतःला वारकरी म्हणून घेतो, गंध लावतो, वैष्णव म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. जाऊ द्या, मी पुढचं वर्णन करतो. एखादा सुंदर गायन करायला लागला, वैष्णव म्हणता येईल का? सुंदर वाजवायला लागला, वैष्णव म्हणता येईल का? हे नामदेव महाराजांनी केलेली वर्णन आहे. गायन करशी तरी गायकाची होशी, अरे वैष्णव न होशी. अरे जना तीर्थयात्रा करशी तरी कापडीच होशी, परी वैष्णव न होशी. अरे जना नामदेव महाराज वैष्णव कुणाला म्हणायचं? नमा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. अरे जना देवाचं अखंड नाव जो घेतो, सतत नाव घेतो, त्याला वैष्णव म्हणा. देवाचं सतत नाव कसं घ्यायचं? तुकाराम महाराज ते सांगता, सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्त समाधान. परमात्मा गीतेमध्ये आम्हाला सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. देव सुद्धा हुशार आहे बरं. उद्धार त्यांचाच करतो, भवसागर त्यांचाच तारून नेतो, जो त्यांना शरण येतो, जो त्याची भक्ती करतो. प्रमाण मी गीता सांगते, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशीत चित. मृत्यू संसार सुद्धा तो कुणाचाही येत नाही. आणि म्हणून सतत नामस्मरण, सतत भजन, विठ्ठल विठ्ठल. त्यांना वैष्णव म्हणा. नाथ महाराजांना विचारलं, महाराज वैष्णव कुणाला म्हणायचं सांगता येईल का? नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये सुंदर व्याख्या केली. व्याख्या फार गोड आहे. निविशार्ध त्रुटी लभक्षण जे न सोडिती हरीचे चरण
ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया उत्तम भक्त ते जाण हरीचे चरण एक क्षणभर सुद्धा सोडत नाही त्यांना वैष्णव म्हणा. नाही लक्षात आलं तर शेवटची सगळ्यांच्या ऐकण्यातली व्याख्या वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया 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 वैष्णव तो जया अवघी देवावरी माया 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 अवघी देवावरी माया. देवावर किती माया सर्वस्व अर्पण करणे याला नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये आवाज कमी जास्त नका नका. मला आवाज नाही ते रिटर्नला आवाज नाही कसा थोडा आवाज. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये गोड वर्णन केलंय अविच्छिन्न तन्मयता. याच्यावर बोलताना देवर्षी नारद म्हणणी असा सुंदर पद्धतीने विठ्ठल 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 वर्णन फार गोड केलं. तदर्पिता खिलाचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता यथा व्रजगोपिकानाम. वृंदावनातल्या गोपिकांचा विचार मांडताना एकदा भगवान कृष्ण परमात्मा आणि राधेच्या जीवनातला प्रसंग सांगतात. प्रसंग फार गोड आहे. मला एवढ्यावरच बोलायचंय. अवघी देवावरी माया अवघ देवावर प्रेम सर्वस्व अर्पण जो करतो त्याला काय म्हणा वैष्णव म्हणा. काय होतं एकदा कृष्ण परमात्मा झोपतात बरं का. काय होतात झोपतात. तुम्ही झोपू नका. आज हरिदिनी आहे. हरिदिनीच्या दिवशी झोपायचं नसतं आणि अजून आपलं फराळ झालं त्यामुळं तर अजिबात झोपू नका. ऐका नाही ऐका. कृष्ण परमात्मा झोपले. रात्री 1:30च्या सुमारास कृष्ण परमात्मा मोठ्याने राधे राधे म्हणून ओरडले. काय ओरडले राधे राधे. शेजारी कोण होतं आई साहेब रुक्मिणी माता होत्या. त्या जाग्या झाल्याने देवाला विचारलं कोण ही राधा कोण ही राधा. अर्ध्या रात्री मी शेजारी असताना राधेचं नाव घेता कोण ही राधा काय तिचा अधिकार. मी समोर असताना राधेचं नाव घेता. देवाने सांगितलं कोण ही राधा काय तिचा अधिकार का नाव घेतलं उद्या सकाळी सांगतो. अजिबात चालणार नाही आत्ताच सांगा आत्ताच सांगा म्हटलं की देवाने सांगितलं हे बघ मोठ्या मोठ्याने बोलू नको. जर मोठ्याने बोलली मोठ्याने भांडण केलं तर गावात आता सप्ताह आहे शेवटचा दिवस आहे. शेजाऱ्यांना ऐकायला गेलं तर उगाच नावं ठेवतील. तुला मी सकाळी उठल्यावर सांगतो. कसं तरी रुक्मिणी मातेला समजावलं. रुक्मिणी माता सकाळ झाली उठल्या उठा. देव निवांत झोपले होते. देवाला चिंता नव्हती. कोण ही राधा काय तिचा अधिकार कशा करता नाव घेतलं. रुक्मिणी मातेला जरा संशय वाढत गेले विकल्प वाढत गेले. देवाला राग आला. हाताला धरलं यमुनेच्या तीरावर आणलं. यमुना माहीला महापूर आलेला होता आणि एका कोपऱ्यामध्ये राधा भजन करत होती. काय भजन करत होती श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. सतत भजन करणारी राधा देवाने पाहिली आणि देवाने आवाज दिला राधे. आवाज दिल्यावर राधेने माघारी पाहिलं. राधेला कोण दिसला परमात्मा दिसला. परमात्मा पाहिल्याबरोबर राधा मनात विचार करते अरे योगी जपी तपी साधू संन्यासी यांच्या स्वप्नात न जाणारा आज स्वतःहून मला आवाज देतोय केवढं भाग्य आहे. रामायणामध्ये वालीचे उद्गारे मर्तानाचे उद्गारे जन्म जन्म मुनी जतन कराई अंत काल कही राम आवत. जन्मच्या जन्म जातात जाऊ दे. आपण ऐकलेली प्रमाण योगी यांच्या ध्यानी ज्ञानोबरायांनी बोलावं योगी या दुर्लभ तो म्या देखील. योग्याधिकांना परमात्मा दुर्लभ आहे. स्वतःहून आवाज येतो. राधा भजन करायचं सोडते देवाच्या दिशेने धावते. देव सुद्धा रुक्मिणी मातेचा हात सोडताना राधेच्या दिशेने धावतात. पिक्चर मध्ये असंच होतं ना. दोघ जण एकदम लांबून जवळ येतात बघा. आता ते आम्हाला तेवढा अनुभव नाही पण जवळ येते राधा कडकडून मिठी मारतो परमात्मा आणि रुक्मिणी मातेला एवढं सगळं दृश्य पाहिल्यानंतर फार आनंद होतो. बरोबर ना ऐकताय ना कीर्तन. रुक्मिणी मातेला आनंद होतो. लालबुंद होतात रुक्मिणी माता. देवा मी रात्रीपासून विचारते हिचं नाव का घेता माझ्या समोर मिठी मारता हे योग्य आहे का हे दाखवायला आणलं का. देवाने सांगितलं का नाव घेतलं का मिठी मारली सगळं तुला सांगतो पुढे आहे आता. आणि मग मात्र देवाने सांगितलं काही नाही. यमुनेला पूर आलेला आहे महापूर आलेला आहे.
देवाने त्या यमुनेच्या पात्रावर एक दोरी निर्माण केली. काय निर्माण केली? दोरी. आणि शेजारच्या गवळणीकडून हंडा घेतला, पाण्याने भरून हंडा घेतला आणि देवाने दोघींना सांगितलं तुमची मी काय घेणार? परीक्षा घेणार. परीक्षेत जी पास होईल तिला उत्तर कळून. रुक्मिणी माता थांबायला तयारच नाही. रुक्मिणी माता म्हणाली अगोदर माझा नंबर. देव म्हणाले तुझाच नंबर घ्यायचा आहे, तुझाच नंबर लावायचा आहे. राधा कशी चांगल्या मार्काने पास होते अगोदर तुझा घेतो मग दाखवतो. रुक्मिणी मातेच्या डोक्यावर देवाने हंडा भरून दिला आणि मग मात्र दोरीवरून चालत चालत देवाने सांगितलं पलीकडे जायचं, हंडा डोक्यावर ठेवायचा आणि पलीकडून पुन्हा इकडे यायचं. बरं का आजी, दोरीवरून चालायचंय, रस्त्याने नाही. नीट ऐका. रुक्मिणी माता हंडा डोक्यावर आहे, हळू 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 अर्ध्या यमुनेच्या पात्रापर्यंत गेल्या. यमुनेचं ते पाणी पाहिलं, दोरीवरून चालायचंय, मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या, डोळे मोठे मोठे झाले, तोल गेला आणि खाली आता अभिषेक शर्माच आहे बरं का. तोल गेला आणि खाली पडल्या. खाली पडल्यावर देवानं विचार केला. रुक्मिणी माता काय लागल्या? वाहून जायला लागल्या. देव मनात विचार करतात, शहापूर राहू द्या, तुळजापूर राहू द्या, नाही तर नाशिक राहू द्या, पण यमुना माईमध्ये किंवा कुठेही जर रुक्मिणी गेली तर दुसरी रुक्मिणी मिळणं पहिलीच मिळत नाही बऱ्याच जणांना. दुसरी कधी मिळत? आमच्यासारख्यांना रोज सांगतात लोक, महाराज तुम्ही फार लांब लांब जाता, बघा ना एखादी. करून घेऊ म्हणता, करू सगळं करून घेऊ, पण एखादी आता तुम्हालाही तो अनुभव असेल, आपल्याकडे येत आहे काय. आणि मग देवाने सांगितलं हे बरं होणार नाही. रुक्मिणी मातेला बाहेर काढलं. शांत राहावं ना, आपण वाचून इथपर्यंत आलो पण शांत राहायला तयार नाही. राधेची परीक्षा घ्या, अशीच घेऊन दाखवा. देवाने सांगितलं परीक्षा घ्यायचीच आहे. राधे तुझ्या करता सुद्धा हाच नियम. मी आपण कुठं बोलत होतो, मुद्दा विसरले का? आहे आठवणीत? अवघी देवावरी माया. ते विसरू नका. आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य गमतीने सांगतात बरं. कीर्तनकाराचा कासरा, कासरा कळतो ना, कीर्तनकाराचा कासरा कितीही लांब गेला तरी चालेल, श्रोत्यांनी खुटा सोडायचा नाही. कळला का? खुटा गाय बांधण्याचा, म्हैस बांधण्या, खुटा मुद्दा सोडायचा नाही. अवघी देवावरी माया. राधेनं हंडा तो जो आहे, परमात्म्याने राधेच्या डोक्यावर हंडा भरून दिला. राधा इकडून तिकडून भजन करत करत इकडून तिकडे निघाली, दोरीवरून पोहोचली सुद्धा. आणि तिकडून इकडे सुद्धा हंडा डोक्यावरच आहे, पाण्याने भरलेला हंडा आहे. दोरीवरून चालत 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 भजन कर, भजन बंद नाही बरं, करत करत इकडे आली. आता मला जे बोलायचंय ते इथे आहे. रुक्मिणी माता म्हणाली राधे गेली कशी, आली कशी? पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर आहे, दोरीवरून चालत जायचंय, यमुनेचं पाणी खाली आहे. अगं राधे, मी असं ऐकलंय माणसांना रस्त्याने चालता येत नाही. कळलं का? आणखी सोपं करून सांगू, 5 वाजल्यानंतर काही काहींच्या हाताला धरावं लागतं, तुमचं घर या दिशेला आहे. आता कळलं का? याच्यापेक्षा खाली येऊन नाही सांगता येणार. माणसांना रस्ता पुरत नाही. राधे तू गेली कशी, आली कशी? राधेनं जे उत्तर दिलं ते माझ्या विषयाच्या संदर्भाने आहे. नीट ऐका. राधा म्हणाली आई साहेब, पाण्याने भरला हंडा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मी अजिबात घेऊन गेली नाही. मग भगवान कृष्ण परमात्म्याने भरून दिलेला हंडा मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. याला म्हणा अवघी देवावरील माया. याला वैष्णव म्हणा. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानी मनी नित्य काळ. अरे जेवताना, बसताना, उठताना, खाताना, पिताना, सर्व कार्य करताना जर राधेसह सगळ्या गोपिका संपूर्ण गोकुळवासी त्याचं चिंतन करत असतील तर का हंडा इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे घेऊन येणार नाही? याला म्हणा वैष्णव. आणि अशाच चांगल्या वैष्णवांच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सुख मिळालं. नाही कळालं? आणखीन परत एकदा सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण ऐकलंय. ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या संदर्भात बोलताना काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आता मी पुढे बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये देव दिसला. ज्ञानेश्वर महाराज कोण झाले? वैष्णव. ज्ञानदेव वैष्णव मोठा. तुकाराम महाराजांना पाखरांमध्ये देव दिसला. तुकाराम महाराज कोण झाले? वैष्णव झाले. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला. नामदेव महाराज कोण झाले? वैष्णव झाले. पुढे सांगतो. कांदा आणि मुळ्यामध्ये सावता महाराजांना देव दिसला. कोण झाले? वैष्णव झाले. जन्याबाईच्या गोऱ्यांमध्ये देव दिसला. जन्याबाई कोण झाल्या? वैष्णव झाल्या. गोरोबा काकांना माती आणि चिखलामध्ये देव दिसला. गोरोबा काका कोण झाले? वैष्णव झाले. शेवट सांगतो. आम्ही ज्या परंपरेचे अनुग्रहित आहोत, माणकोजी महाराज बोलले, माणकोजी महाराजांना सर्पांमध्ये देव दिसला. ते कोण झाले? वैष्णव झाले. शेवटचं सांगतो. मेलेल्या हाडांमध्ये ज्यांना देव दिसावा ते चोखोबर आहे. कोण झाले? वैष्णव झाले. सगळ्यांना चराचरामध्ये देव आहे याची अनुभूती झाली म्हणून त्यांना वैष्णव म्हटलं. पुढचं दुर्दैव सांगतो. आम्हाला माणसात दिसत, आम्हाला माणसात देव दिसत नाही.
मला असं वाटतं मूर्तीमध्ये तर आहेच आहे, उपासनेकरता ते सोपं व्हावं म्हणून तो पर्याय आहे, पण माणसातला देव कधी ओळखाल? माणसाच्या अंतःकरणामध्ये देव आहे ना. मी मनाने बोलत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. अरे देव हा हृदयातच आहे, देव लांब नाहीच. मग तुम्ही म्हणाल जवळ नाही का? जवळ आहे का? मग जवळ आहे तर का दिसत नाही? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला, देव नटला, देव नटला, देव नटला. फार गोड प्रमाण दिलं बरं. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, देव नटला, देव नटला ना. देव आहे हे महत्वाचं आहे. देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदयातच परमात्मा आहे, परमात्मा दुसरीकडे नाही. असो. आणि मग मात्र तुकाराम महाराज म्हणाले अशा वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आम्हाला मिळालं. पुढचा शब्द महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. संगती, बरोबर आहे की नाही? परमार्थाच्या मार्गात राहू द्या, नाहीतर प्रपंचाच्या मार्गात राहू द्या. संगती चांगली तर प्रपंच चांगला, संगती चांगली तर परमार्थ चांगला. ज्याची संगती चांगली त्याचा परमार्थही चांगला होईल, आणि ज्याची संगती चांगली आहे त्याचा प्रपंचही चांगला होईल. पण मी थोडंसं उलट बोलतो, जर चुकीची संगत घडली तर परमार्थही होत नाही आणि प्रपंच सुद्धा होत नाही. आम्हाला शास्त्र सांगतं ज्याचा परमार्थ, ज्याचा प्रपंच नेटका त्याचा परमार्थ सुद्धा नेटका, ज्याचा प्रपंच फाटका त्याचा परमार्थ सुद्धा फाटका. आणि म्हणून त्याच्याकरता संगती हा जो घटक आहे मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. संगतीचा विचार करत असताना माणसाचा जन्मच मुळात कशातून आहे? संगतीतूनच. माणूस हा संघप्रिय आहे. आपण हे इतिहासामध्ये शिकलोय, 6वी 7वीतला असताना हे सगळं शिकलोय. माणूस हा संघप्रिय, माणूस एकटा राहू शकत नाही. पण संगतीचा विचार करत असताना संगतीचं इतकं सूक्ष्म चिंतन मांडलं की ज्याची आपण संगती करू तो असला काय नसला काय तरी सुद्धा त्याच्या मनासारखं वागतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ जर आपल्याला एखाद्या तंबाखू खाणाऱ्याची संगत लागली तर तो असला काय नसला काय तरी आपण खातो का सोडतो? खातो का सोडतो? खाता? खातोच. आता मी परत पुढचं बोलतो. एखाद्या वारकऱ्याची संगत मिळाली, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची संगत मिळाली, हरिपाठ वाचणाऱ्याची संगत मिळाली, तीर्थयात्रा करण्याची किंवा वारी करण्याची संगत मिळाली, आपला नित्यनेम, आपली देवपूजा, आपली ज्ञानेश्वरी चालू राहते का बंद राहते? संगती चांगली मिळाली की जीवन घडतं. मला एवढं बोलायचंय, संगती चुकीची मिळाली की जीवन अधपतनाला जातं. माझ्याकडे प्रमाण आहे. पतन उद्धार महिमा संघाचा, त्याजावे आदमा संत सेवे. मानवी जीवनाचं पतन हे संगतीवरच आहे आणि मानवी जीवनाचा उद्धार संगतीवरच आहे. एक वाक्य बोलतो, कळलं का बघा. रेडा निसता संतांच्या संगतीत आला तर त्याची समाधी बांधली जाते. बरोबर आहे? मान्य आहे सर्वांना? ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जर रेडा आला तर त्याची समाधी बांधली जाते. माझं पुढचं वाक्य असं असेल, रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला एकमेव कारण तिचं नाव संगती. कळालं का? नाही कळालं? परत एकदा सांगू. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला एकच कारण, त्याचं नाव संगती. याच्यापेक्षा काय? अहो जाऊ द्या. डोंगर कशाचा असतो? दगडाचा आणि मातीचाच असतो ना. डोंगर कशाचा असतो? तुमच्याकडे डोंगर भरपूर आहे. कशाचे? दगडाचे आणि मातीचे. पण तोच डोंगर जर तुकोबरायांसारख्या संतांच्या सहवासात आला तर डोंगर डोंगर नाही राहत. मग तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर, तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर, डोंगर डोंगर राहत नाही. नुसतं 13 दिवस तुकोबरायांनी ज्या शिळेवर अनुष्ठान केलं ती शिळा नाही राहिली हो, शिळा मंदिर झालं. पाहिलं का देऊला गेल्यावर? गेले का देऊला? नाही, माईक वरचेच गेले, पुढचे इकडचे. ते कीर्तनातलं काम कसं झालं माहिती का? अलीकडे सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये शिक्षक ज्यावेळेस अभ्यास देतात त्यावेळेस फक्त पुढच्या बेंचवरचेच करतात, मागचे तसेच असतात. 14 वर्षाचा अनुभव आहे मला. किती वर्षाचा?
तसं माईकवरचे बोलणं त्यांना सगळं माहीत असतं, कारण रोज कीर्तनं करतात ते. तुम्ही उद्यापासून आराम कराल, त्यांना उद्यापासून कुठेतरी सत्ता असेल, बरोबर की नाही? आणि म्हणून संगतीचा विचार फक्त 2 वाक्यात आपल्या समोर मांडतो. संगती चुकली की जीवन अधोगतीला आहे, संगती चांगली मिळाली की जीवनाचं उत्कर्ष आहे, उद्धार आहे. उदाहरण 2च सांगतो, एका वाक्यात सांगतो. आणि ज्या प्रांगणामध्ये, ज्या पवित्र दरबारामध्ये बसलो त्यातलंच उदाहरण सांगतो. चरणकमलाने ज्यांच्या पवित्र भूमी झाली त्यांच्या संदर्भात सांगतो. मला एवढंच सांगा, वाल्ह्या कोळ्याला नारद महर्षींची जी संगती प्राप्त झाली ती राम नामाचा उपदेश करेपर्यंतची प्राप्त झाली, बरोबर आहे? राम नामाचा उपदेश केला, परिणाम वाल्ह्या कोळ्यांनी नारदांचं ऐकलं, वाल्ह्या कोळी नाही राहिले. मग केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा आधी, हो केले रामायण कोळी याची कीर्ती वाढली गहन. 11,000 वर्ष रामायणासारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. कुणाची कृपा? संगतीची, साधूची कृपा आहे. नारदांच्या संगतीमध्ये आले आणि मारणारा, तोडणारा, लुटमार करणारा वाल्ह्या कोळी नाही राहिला. हो, आद्य कवी वाल्मिकी ऋषी. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. आता दुसरं उदाहरण ऐका. जीवनामध्ये नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. स्वच्छ जीवन, शुद्ध जीवन, निर्विकारी जीवन. आपल्या वडिलांच्या प्रपंचाकरता स्वतः ब्रह्मचारी राहणारा मुलगा, त्यांचं नाव सांगा बरं. नुसतं भीष्म म्हणून नाही चालणार. पितामह भीष्माचार्य, खरं नाव हे सुद्धा नाहीये. भीष्माचार्यांचं नाव आहे गंगापुत्र, भीष्माचार्यांचं नाव आहे देवव्रत. पण प्रतिज्ञा करण्याकरता आणि केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता अत्यंत निष्णात होते, अत्यंत माहीर असल्यामुळे त्यांना नाव काय पडलं? भीष्म. म्हणून तर प्रमाण आहे, भीष्म पण केला हे प्रमाण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. भीष्माचार्यांच्या जीवनात मला एवढंच विचारायचं आहे, नावं ठेवण्यासारखं काही आहे का? ज्यावेळेस मत्स्यगंधेच्या वडिलांना माहीत झालं शंतनू राजाला तिला द्यायचं होतं, कुणाला? योजनगंधा म्हणा, मत्स्यगंधा म्हणा, इतिहास मोठा आहे. त्यावेळेस त्या मत्स्यगंधेच्या वडिलांनी विरोध केला. कारण का? शंतनू राजाला अगोदरचा एक मुलगा आहे, त्याचं नाव भीष्माचार्य. शंतनू राजाने मत्स्यगंधेच्या वडिलांनी विचार केला, जर माझी मुलगी यांना दिली तर यांच्या राज्याचे वारस अगोदरच आहे. कोण? भीष्माचार्य. भीष्माचार्य हस्तिनापूरचे वारस अगोदर आहे. माझ्या मुलीला होणारं अपत्य, संतती, मुलं हे काय करणार? मग मात्र त्यांनी विरोध केला. केलेला विरोध भीष्माचार्यांना माहीत झाला आणि भीष्माचार्यांनी विचार केला, माझ्या वडिलांच्या प्रपंचाकरता मी जर आडवा येत असेल तर मी लगेच प्रतिज्ञा करतो, मी जोपर्यंत आहे, माझ्यामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मात्र हस्तिनापूरचं मी रक्षण करेल आणि अखंड नैष्टिक ब्रह्मचार्य मी वडिलांना मार्ग मोकळा करून दिला. काय जीवन जगले हो! हस्तिनापूरचं रक्षणच केलं. फार भीष्माचार्यांचं चरित्र फार गोड आहे, आपण भागवत श्रवण केलेली असाल. आणि मग मात्र त्याच भीष्माचार्यांच्या बाबतीत योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथात वर्णन असं केलंय, जीवन सगळं चांगलं आहे, गोड आहे, उत्तम आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पण दुर्योधनाच्या संगतीमुळे संपूर्ण जीवनाची अधोगती. मी मनाने बोलत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. असंग संग दोषेन साधवो यांती विक्रिया दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गो हरणे गता. संपूर्ण जीवन दुर्योधनाच्या संगतीमुळे अधपतनाला गेलं. म्हणून मी परत सांगतो, संगती चांगली जीवन चांगलं, संगती चुकीची जीवन चुकीचं. अहो जाऊ द्या, इथलंच उदाहरण सांगतो. इथे काही मुलं सप्ताहामध्ये टाळ घेऊन उभी असतात, बरोबर आहे? माणसं काय म्हणतात, जाऊ द्या तो आता चांगला सुधारला बरं का, माळ घातली, टाळ घेऊन उभा राहतो, हरिपाठाला येतो, कीर्तनाला येतो, काकड्याला येतो, पारायणाला बसला. तोच मुलगा जर एखाद्या दिवशी 4-6 महिन्याच्या कालावधीने नको त्या दुकानावर दिसला, माणसं काय म्हणतात? बिघडला. काय म्हणतात? आता हा काय झाला? बिघडला. बिघडलेला बरा का बिघडवणारा बरा? प्रश्न कळाला नाही तुम्हाला? बिघडणारा बरा का बिघडवणारा बरा? अहो कोणताच बरा नाही, कोणताच बरा नाही. जीवन बिघडवणारा नको आणि जीवन बिघडणारा सुद्धा नको. आणि म्हणून संगतीचा विचार करताना ज्याची संगती करतो त्याचा परिणाम आहेच. जाऊ द्या, तुम्हाला जरा कंटाळा आल्यासारखं वाटतं, एक छोटासा दृष्टांत सांगतो. मी सांगून वेळ घेणार नाही पण सांगतो. आता काय होतं, एक साधू रस्त्याने जंगलातून प्रवास करतात, सोबत एक शिष्य असतो. प्रवास करता करता साधू असतो, सतत नामस्मरण ध्यानामध्ये चिंतनामध्ये मग्न राहणारा साधू एका वडाच्या झाडाखाली, वड कळतो का? वड, वड वड वड
त्या वडाच्या झाडाखाली, वटवृक्षाच्या झाडाखाली बिचारा साधू जंगलातून प्रवास करता करता बसल्याबरोबर ध्यानाला लागला, चिंतनामध्ये मग्न झाला. शेजारी शिष्य बसलेले आहे. आता जंगलातून जायचं म्हटल्यानंतर काय तिथं माणसं राहतील का? मग कोण? हिंस्र पशुपक्षी राहतात, वाघ, सिंह, कोल्हा सगळे राहतात. नेमका त्या जंगलामधून एक वाघ दिसला. कुणाला दिसला? शिष्याला दिसला. साधू ध्यानस्थ स्थितीमध्ये आहे आणि मग शिष्याने विचार केला, अरे बापरे, वाघ येतोय. गुरुजींना आवाज दिला, गुरुजी उठा, गुरुजी उठा. वाघ आला. गुरुजी उठा, वाघ आला. 2 पायाचा नाही, 4. गुरुजी मात्र ध्यानामध्ये चिंतनामध्ये मग्न आहे. शेवटी शिष्याचं एकच प्रमाण पाठ होतं. शिष्याचं काय प्रमाण पाठ होतं? एकच प्रमाण पाठ होतं. शिष्य मनात विचार करतो, गुरुजी काय साधू आहे, मागं पुढं दटवलं घोडं. आमच्याकडे एक म्हण आहे, गुरुजीच्या मागेही कोण नाही पुढेही कोण नाही. आपलं सगळं व्हायचं जायचं राहिलं, गुरुजीच्या नादी लागून चालणार. गुरुजीच्या नादी लागून चालणार नाही. एकच प्रमाण, आपुली आपण करा सोडवण. गुरुजी ऐकण्याच्या मनस्थिती नाही. लक्षात आलं, उठला, झाडावर जाऊन बसला. बिचारा वाघ आला. गुरुजींना प्रदक्षिणा केली, थोडा वेळ बसला, आल्या मार्गाने निघून गेला. हा खाली उतरला. गुरुजींचं ध्यान संपलं. पुढच्या प्रवासाला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर एक छोटासा मच्छरच म्हणतात तुमच्याकडे, हत्ती एवढा असतो तो, छोटासा मच्छर गालावर बसला. गुरुजींनी मोठ्याने ओरडले, बापरे, केवढा मोठा मच्छर मला चावला. वेदना झाल्या गुरुजींना. जो शेजारी शिष्य चालत होता त्याला मोठा त्रास झाला. आश्चर्य वाटलं, अरे मगाशी या बाबाजवळ वाघ आला, याने काहीच हालचाल केली नाही, प्रतिसाद दिला नाही, छोटासा मच्छर चावला, हा बाबा मोठ्याने ओरडला. गुरुजी जरा गमतीचाच आहे. अलीकडे बरेच गुरुजी जरा गमतीचेच आहे. त्यामुळे कुणाला गुरुजी म्हणावं हा मोठा प्रश्न आहे ना. ज्ञानोबा आपल्या श्री गुरूंना वर्णन करताना किंवा स्तुती करताना काय म्हणतात? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा पूर्ण करा. आणि शेवट तेच बोलतात, ज्ञानदेव म्हणे तर आता उद्धरिलो गुरुरूपे. असा गुरु असावा ना. नाही तर माळ घातली आणि 6 महिन्यात लगेच शिष्याकडे येतो, द्या पंगत, असा उपयोगाचा नाही. माळ घातली 6 महिन्यात लगेच येतो, द्या धर्मशाळेला मदत, असा गुरु उपयोगाचा नाही. शिष्य विचार करतोय, शिष्याला राहवलं नाही. गुरुजींना म्हणाला, आता ऐका काय म्हणाला. गुरुजी, मगाशी वाघ आला, शेजारी बसला, अगदी शेजारी बसला, तुम्हाला काहीच वाटलं नाही, तुम्हाला भीती वाटली नाही, प्रतिसाद दिला नाही. आता छोटासा मच्छर चावला, मोठ्याने ओरडले, याचं कारण काय? गुरुजींनी फार गमतीने उत्तर दिलं, तेवढं ऐका. गुरुजी म्हणाले, खरं सांगू का, मगाशी वाघ आलो, वाघ जेव्हा माझ्याजवळ आला तेव्हा देवाच्या संगतीत होतो आणि मच्छर चावला तुझ्या संगतीत आहे. कळालं का? संगतीचा परिणाम फार महत्वाचा आहे. पण तुकाराम महाराज म्हणाला, आम्हाला कुणाची संगत झाली नाही. जीवाची संगत, प्रपंचाची संगत, देवाची संगत, याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ संगत एकतर संतांची संगत घ्या, एकतर वैष्णवांची संगत घ्या. बाकीच्या संगतीचा विचार करता येणार नाही. आपल्याकडे वेळही नाही आणि त्या संगती आपल्या दृष्टिकोनातून कामाच्या नाही. एका वाक्यात विचार करू. जीवाच्या संगतीचा विचार करायचा झाला तर जीव दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रपंचाच्या संगतीचा विचार करायचा झाला तर ज्या प्रपंचात अहोरात्र आपण राहतो त्या प्रपंचात सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. तो प्रपंच खरा सुद्धा नाही, खोटा आहे. प्रमाण आहे माझ्याकडे, एका जनार्दनी संसार हा खोटा, नामस्मरण करा मग नाही तोटा. संसार कसा सांगितला? खोटा. नाही कळलं तर गीतेमध्ये चला, नरूप मत्सेह ततोपलभ्यते न अंतो न अधि नचतम प्रतिष्ठा. त्याला रूप नाही, गुण नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, असा असणारा जन्माच्या अगोदरही नाही आणि जन्माच्या नंतरही नाही, मध्ये भासतो. महाराज म्हणतात, एरती माईक दुःखाची नाही आधी अंती. आणि म्हणून त्याच्याकरता प्रपंचाची, जीवाची आणि देवाची सुद्धा संगत नको. आणि मग संतांची संगत आम्ही घेतली. म्हणून तर तुकाराम महाराज वेळोवेळी देवाने आग्रह केल्यानंतर बोलतात ना, तुकाराम महाराजांना बोलतात, देव काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी म्हणावं, देवा काहीच नको बाबा. फारच आग्रह झाला मग तुकाराम महाराजांनी म्हणावं, संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसरण भावा, हाची भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ, देवा पुरवी मनोरथ. देवा इच्छा अपेक्षा पूर्ण करायची असेल तर तीच कर. कोणती? संतांची संगत दे. काय मागणी आहे ना, संतांची संगत मागायची. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मदते तयाची संगती, मदते तयाची संगती, मदते तयाची
तयाची संगती मग दे तयाची संगती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती कंटाळे तुझबा नाही कंटाळा तुझबा नाही कंटाळा तुझबा नाही कंटाळा म्हणून राहील ताई म्हणून राहील संतांची संगत मागतात. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. देवाची संगत न मागता संतांची वैष्णवांची संगत मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा वैष्णवांच्या संगतीत आम्हाला सुख वाटायला लागलं. सुखाचा विचार करायचा झाला तर 3 पद्धतीचं सुख आहे. विषय सुख, ब्रह्मसुख आणि भक्ती सुख. विषय सुखाची अपेक्षा प्रापंचिक तुम्हा मला आहे. ब्रह्मसुखाची अपेक्षा योगी जपी तपी यांना आहे. आणि भक्ती सुखाची अपेक्षा प्रत्यक्ष देवाला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावर वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणून भक्ती सुख सर्वश्रेष्ठ सुख आहे. असं असणारं सुख आम्हाला वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळालं. परिणाम अनेक मी देवा काही नेने. तुकाराम महाराज हे संगतीमध्ये मिळणारं जे सुख आहे ते तुम्ही कसं उपभोगतात. गायनाचे उडे आपोली या छंदे मनाची या आनंदे आवडीने. आम्ही गाऊ लागलो, आम्ही नाचू लागलो, आनंदाने उड्या सुद्धा आम्ही मारू लागलो. आता माझ्यासमोर 3च प्रश्न ठेवतो, तुम्हाला विचारतो. माणसाने गावं कुठं, नाचावं कुठं आणि उड्या कुठे माराव्या? तुमचं काय मत आहे? डीजे समोर नाचावं, ऑर्केस्ट्रा समोर नाचावं. मग नाचावं कुठं व नाचावं? दिंडीमध्ये नाचावं, कीर्तनामध्ये नाचावं ना. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. जाऊ दे, एक विशेषता मला जाता जाता आठवली म्हणून सांगतो आणि लगेच पुढे जातो. बघा तुम्ही, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये कुणी नाचावं? देवाने. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. जाऊ दे, आपल्याकडे वेळ नाही म्हणून प्रमाण घेत नाही. देव नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतो. मी फार गमतीने सांगतो बरं का, वाक्य पटलं तर बघा. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं. परत एकदा सांगू, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं. आता पुढचं लक्षपूर्वक ऐका. आमच्या सारख्यांच्या कीर्तनामध्ये आपण लोकांनी झोपावं. टाळी नका वाजू, याचा अर्थ खरं आहे काय? काही काही इतकी गमतीची असतात, महाराज घरी झोप येत नाही म्हणून इथं येतो म्हणून असं आहे. नाचावं कुठं? कीर्तनामध्ये ना. तृणाभाग्यवंत नटे गावं कुठं? भजनात गावं, कीर्तनात गावं, हरिपाठामध्ये गावं, दिंडीमध्ये गावं. याला मूल्य आहे. आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो. तुकाराम महाराज गाण्यामध्ये नाचण्यामध्ये तुम्हाला काही लाज भय भीती? तुकाराम महाराज म्हणाले अजिबात नाही. लाज भय शंका दुराविला न कळे साधन या परते. आता मात्र दुसरं कोणतंही साधन आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही. का? वैष्णवांची संगतीमुळे या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या. का हो तुकाराम महाराज, विकारांच्या पलीकडे गेलो. मी तुम्हाला फक्त शेवटचा मुद्दा क्लिअर करतो, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याही जीवनाचा विचार करा, साधू संतांच्या किंवा भक्तांच्या जीवनाचा विचार करा. आपण आपल्या हृदयाचा विचार केला तर कचरा भरलेला आहे का हृदय मोकळं आहे? तुमचं काय मत आहे? कचरा कोणता कोणता आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. हे सगळे विकार भरून ठेवले. त्याच्यामुळे देवाला यायला जागाच राहिली नाही. पण ज्यावेळेस विकार एक एक बाजूला कराल त्यावेळेस हळूहळू देव समीप येईल, देव जवळ येईल. मी तुम्हाला एक सांगू, सप्ताहाचं 30वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही पारमार्थाच्या क्षेत्रातला संकल्प करा. मी राग भरणार नाही, मला क्रोध येणार नाही, 1 वर्ष संकल्प करा. मी अहंकार बाजूला करेल, हा 1 वर्ष संकल्प करा. मी कामाला माझ्या अंतकरणात थारा देणार नाही, हा संकल्प करा. मी कुणाचा द्वेष करणार नाही, हा संकल्प करा. मी कोणत्याही जीवाचा मत्सर करणार नाही, कारण का? कोणाही जीवाचा नगडो मत्सर. असा कधीतरी संकल्प करतो का हो? 30 वर्ष झाले आपण उत्सव करतो, मग आपण घेतलं काय? आहे का उत्तर? आहे का तुमच्याकडे? 30 वर्ष झाले आपण उत्सव करतो. 30 वर्षामध्ये 4 कीर्तन का 5? 3 5 15. आतापर्यंत आपण 150 कीर्तनकारांना वाटं लावलं. मी असं नाही म्हणणार त्यांची वाट लावली, सगळ्यांना वाटं लावलं म्हणजे मला सुद्धा थोड्या वेळी वाटं लावणार आहे. पण काय घेतलं हा बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मी प्रश्न विचारतो. बरं, काहीतरी जर आपल्या पदरात पडत नसेल तर हा केलेला उत्सव खरंच फलद्रूप होतो का? याचाही विचार करा. अंतःकरणामधले असणारे वाईट विचार, अंतःकरणामध्ये असणारा अपवित्रपणा हा कधीतरी कमी होतोय का? याचा विचार केला का? अंतःकरणामध्ये आपल्या बदल होतो का? माळ घालण्याची इच्छा होते का? ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा होते का?
हरिपाठ नित्य नेमाने म्हणण्याची इच्छा होते का? कधीतरी ह्या गोष्टीचा विचार करता का हो आपण? हा केला पाहिजे. परमार्थ करतोय ना, या गोष्टी केल्या पाहिजे. परमार्थ देखाव्यासाठी नसतो करायचा. काय भुललासी चांगले कपडे घातले, हरिपाठाला कीर्तनाला आलो म्हणजे परमार्थ झाला असं होत नाही. खूप वेळ दिला आणि मग इथं कीर्तन प्रवचना करता सगळी असं तुम्ही किती वरून सेवा करता याच्यापेक्षा आत्मधला तुमचा भाव कसा याला महत्व आहे. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची तुका म्हणे नको वरपांग देवा येई माझी सेवा भाव शुद्ध भाव शुद्ध. अशा पद्धतीने जर असेल तर परमात्मा समीप आहे. साधूची भेट व्हायला आणि देवाची भेट व्हायला वेळ लागत नाही. आणि मग मात्र तुकाराम महाराज म्हणाले आता मात्र दुसरं कोणतंही साधन याच्या व्यक्ती राहिले नाही. तुकाराम महाराज हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा पण मग मात्र माझा उपयोग सांगा ना, मी कशा करता उभा आहे, माझं काही काम असेल ना, माझ्यावर काही जबाबदारी असेल ना. तुकाराम महाराज म्हणाले मिळालेले सुख तुका म्हणे आता आपुल्या आम्हा जगदीशे सांभाळावे. हे मिळालेलं जे सुख आहे हे सांभाळण्याची सर्वस्वाने जबाबदारी तुझी आहे देवा. त्यामुळे तू जर हे सगळं सांभाळलं तर आम्ही मोकळ्या मनाने अतिशय मोकळ्या अंतकरणाने शुद्ध भावनेने गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची या आनंदे आवडीने विठोबार रखुमाई जय विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई जय विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई माझ्याकडे लक्ष आहे. हा सुद्धा कशाचा परिणाम आहे? कशाचा? वैष्णवा संगती. हा वैष्णवांच्या संगतीचा परिणाम आहे. कुणाच्याही गळ्यात एवढी हार नाही, वारकऱ्यांच्या संगतीचा परिणाम आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मे देवा. काही बस अभंगाची शेवट मिळवणी करतो. आज मागणीचा दिवस आहे. काय मागावं, कुणाकडे मागावं, किती मागावं याच्या संदर्भात फक्त 2-3 वाक्य आपल्या समोर ठेवतो आणि माझी सेवा समर्पण करतो. आपली वेळ जवळजवळ मी अर्धा तास वाढवा घेतली, पण ते असं आहे देरी से चलने वाली गाडी कुछ समय ले सकती है. हे सगळं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे मला संयोजकांनी सांगितलं महाराज तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत केलं तरी चालेल. आहे का इच्छा? हरिजागर करायची आहे, नाहीतरी तयारी आहेच. आता मागणीच आहे, काही हरकत नाही. तुकाराम मी एक आपल्या करता बोलतो, अभंगाची शेवट करतो. ऐका. तुकाराम महाराजांना जसं वैष्णवांची संगत मिळाली तसं परमार्थाच्या पटलावर प्रवास करता करता आपल्याला सुद्धा वैष्णवांची संगत मिळावी. एक, तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा संपल्या, आपल्या सुद्धा जीवनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या. 2, तुकाराम महाराजांचं
परमार्थामध्ये आल्यानंतर गाऊ लागले, नाचू लागले, मनापासून आनंदाने उड्या मारू लागले. आपल्या सुद्धा देहाची अवस्था तीच व्हावी. असो आईसा कुठे आठवची नाही, देहीच देही भोगल. या स्थितीच्या पलीकडे आपलं जीवन जावं. देह देह म्हणूनच राहू नये, या स्थिती पलीकडे जावं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये विकारांना स्थान राहिलं नाही. लाज भय शंका दुरावीला मान नकडे साधन या परते. याच्या पलीकडे गेले ना, आपल्या सुद्धा जीवनातले कधी ना कधीतरी विकार जावे. अंतकरण शुद्ध व्हावं, स्वच्छ व्हावं. असं जर झालं तर मग मात्र या सगळ्या गोष्टींची देखभाल, या सगळ्या गोष्टींची नोंद मात्र परमात्मा घेतो आणि तो आपल्याला सांभाळण्याचं काम करतो. जसं तुकाराम महाराजांना सांभाळलं तसं आपल्याला सुद्धा सांभाळेल. निस्ता सांभाळतो अशातला भाग नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी. भक्ती करावी लागेल, स्मरण चिंतन करावं लागेल. मी एवढंच फक्त जाता जाता प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणाशी करतो. तुकोबारायांना परमात्मा भेटला, त्याने सांभाळलं. तसं भक्ती करत करत देवाने आपल्याला भेटावं आणि आपल्याला भेटल्यानंतर आपल्या जीवनातलं जन्म मरणाचं दुःख घालवावं. एवढीच एक अपेक्षा आणि प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणाशी करतो. मागणीचा विचार जर करायचा असेल तर मागावं. कुणाकडे मागावं? देवाकडेच मागावं. काय मागावं? देवाचं प्रेम मागावं. किती मागावं? नित्य, शाश्वत, निरंतर मागावं. अल्प अजिबात काहीच मागू नये, थोडं काहीच मागू नये. प्रपंचातलं मागू नका. प्रपंचातलं मागितलं तर दुःख आहे, परमार्थातलं मागितलं तर सुख मिळणार आहे. आणि सुखाची समाधानाची अपेक्षा तर प्रत्येकाला आहे. आणि सुखरूप आणि समाधानी असणारा परमात्मा आहे. सुखरूप आईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का. आणि म्हणून ज्याने देव जोडला जाईल, ज्याने देव प्राप्त होईल, ज्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होईल, दुःख निघून जाईल, असंच देवाकडे कधीतरी भेटला तर मागा. एवढीच एक अपेक्षा आणि प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे अभ्यासपणे ज्ञानेश्वरीच्या पारायणासह आपण कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न करतो. मला असं वाटतं आनंदेश्वर मठ आणि चांग्याचा पाडा, संपूर्ण पंचक्रोशी सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी पंचक्रोशीतून सुद्धा सर्व वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे वारकरी, वैष्णव महाराज मंडळी, साधू संत, योगी मुनिजन सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मठाचे मठाधिपती आदरणीय महाराजजी उपस्थित आहेत. माझ्या पाठीमागे असणारे सगळे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान ह्या मंडळीचं असतं. गायनाचार्य टाळकरी महाराज मंडळी, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. मृदंगाचार्य महाराज, तुमच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मला असं वाटतं ही सेवा कदाचित यूट्यूबला जाईल. वाटतं जाईल का? तुमचा कोणता चॅनल आहे? हा, नरेश दिवरे तिवरे असं चॅनल आहे. काही हरकत नाही, आम्हाला ऐकायला आणि बघायला मिळेल. तुमच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. फक्त जे चांगलं आहे तेच टाका. समजा एखादं असं तसं काही बोललो नाही, मला विश्वास आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी साऊंड सिस्टीमची आम्हाला साथ संगत दिली त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी बाबा आहेत, पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. चोपदार काका, तो छोटासा मुलगा मोबाईल घेऊन व्हिडिओ काढतो, त्याचेही धन्यवाद. बरं आहे, असेच मोबाईल देत जातो मी. ऐकडे मोबाईल पासून परावृत्त करायचं तर मोबाईल दिल्यावर काय होईल? मोबाईल पाहते ना, खरं सांग. बघा कबूल झाली. मोबाईल पाहतो ना, खरं सांग, खोटं बोलायचं नाही. पाहतो ना, पाहतो ना, तेव्हा हा म्हटला बघा. त्याचं कारण आहे आपण अगोदर ती पण हा म्हणते बघा, ते बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मुलांना मोबाईल आवर्जून देतात. खरं ना? मोबाईल मुलांचा कमी करा. मी शिक्षकी पेशात बरेच दिवस काम केलंय म्हणून सांगतो, पाया पडून विनंती करून सांगतो, मोबाईल कमी करा. मुलांचा मोबाईल कमी करा. अगोदर तुमचा करा म्हणजे मुलांचा होईल. आईने जर 2 तास पाहिला तर मुलगा कमीत कमी 4 तास पाहिल की नाही? आई वडिलांनी मोबाईल कमी करा आणि मोबाईल पाहताना जे पाहायचं तेच पहा. जेवढ्या चांगल्या गोष्टी त्याच्यापेक्षा वाईट जास्त आहे. आपलं वाईटाकडे जास्त कल असतो, बरोबर की नाही? कारण हा काय आहे? कलियुग आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, जाता जाता झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून आदरणीय प्रातस्मरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू योगेशजी महाराज भरत, ते आम्हाला नेहमी बोलवतात परत. त्यांचं प्रेम आमच्यावरचं कधीच नाही सरत. असे असणारे आमचे जिवलग गुरुबंधू योगेश महाराज घरत यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचं झालं परत परत. तुमचं दर्शन झालं मला परत परत, म्हणून मी झालो कृतकृत्य. महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या ह्या परिसरामध्ये महाराजांचं अत्यंत मोठं कार्य संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये आहे. आळंदी असेल, पंढरपूर असेल, आपला पंचक्रोशीतला भाग असेल, ते नेहमी सांगतात महाराज आमच्याकडे उत्सव 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसाचा, फार झालं तर 4 दिवसाचा.
तुमच्या इतकी सुबत्तता आमच्याकडे नाहीये. तुमच्या इतके 7-7 दिवस उत्सव करत नाही, पण जेही उत्सव आम्ही पाहतो, योगेश महाराज बोलतात, ते उत्सव तुम्ही लोक सगळे अतिशय आनंदाने करतात, श्रद्धेने करतात, मनापासून एकोप्याने करतात. त्यामुळे तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या श्रीगुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय काय बोले पुरी वेळी वाघुरी जरा क्षमा परद महाराज तुम्ही